एकदा का डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर तुमच्या बाळात प्रॉब्लेम आहेत म्हटलं तर करोडो रुपये देऊन पण 1 मिनिटासाठी हे बाळ परत तुमच्या गर्भात कधीच येणार नाही. एकदा नाळ कापली की ते बाळ परत कधीच त्या गर्भात येणार नाही. तुम्ही पैशांच्या माध्यमातून बाळाला उत्कृष्ट स्कूल द्याल, पण केव्हा बाळ जर बौद्धिक क्षमतांनी उत्कृष्ट असेल तर, जर तुमचं बाळ गतिमंद मतिमंद असेल तर पैसे भरून सुद्धा स्कूल तुमच्या बाळाला ॲडमिशन देणार नाहीये. म्हणून डिलिव्हरी नंतर नाही तर डिलिव्हरीच्या आधी प्रत्येक आई वडिलांनी वेळ देणं गरजेचं आहे. मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तो पाळण्यात दिसतात म्हणजे नेमकं काय? जन्मजातच त्या बाळाकडे जर का त्या गुणकौशल्य आणि कपॅसिटीज असतील तर हे बाळ जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, स्कूलच काय स्कूलच्या बाहेर उभं राहून सुद्धा इतिहास निर्माण करू शकतं. अंधाऱ्या रात्रीत रायगडाचा कडा उतरताना त्या हिरकणीनं नाही पाहिलं की पती माझ्या पाठीमागं आहे का, सासू-सासरे माझ्या मागे आहेत का, तिने फक्त स्वतःचं बाळ पाहिलं आणि त्या बाळासाठी अंधाऱ्या रात्रीत हिरकणी कडा उतरली. सो तुला घरातलं वातावरण नाही मिळालं तर तरी तुला हिरकणी बनून या बाळासाठी या ॲक्टिव्हिटीज करणं आणि 9 महिने फोकस होणं महत्त्वाचं आहे. आमच्याकडं 48 एजला कन्सिव्ह करून बाळाला जन्म दिलेले आहे. 48 एजला, 44मध्ये 4-5 बाळाला जन्म दिलेल्या महिला बघायला मिळतील. 40 नंतर तर हजारो महिला तुम्हाला बघायला मिळतील ज्यांनी बाळाला नॅचरली कन्सिव्ह करून बाळाला जन्म दिला. स्ट्रेस खाली जर जॉब असेल तर तो जॉब अजिबात करू नका, जॉब रिझाईन करा ड्युरिंग प्रेग्नन्सी. येस. आज शरीरानं तुमचं बाळ योग्य आहे का नाही आहे हे तुम्ही व्यवस्थितपणे चेक करताय. बरोबर. सोनोग्राफीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे दिसतंय, बट मनानं बाळ ते योग्य आहे का नाही हे मात्र चेक नाही करताय. आज आपल्याकडं आलं हे वेस्टर्न कल्चर, मॅटर्निटी फोटोशूटचं कल्चर. मग मॅटर्निटी फोटोशूटचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काही फायदा आहे का हे तुम्ही तुमच्या आनंदासाठी करता. असं नाही म्हणत की मी हा 9 महिने जर आनंद राहिला असता तर डेफिनेटली, पण तो टेम्पररी आनंद आहे. मंथली सेलिब्रेट केलेल्या बर्थडेचा बाळाला काही फायदा आहे का? आयुष्यभर त्या बाळाला त्यातलं काही माहिती आहे का? आई आनंदी राहिल्याचा, आई हॅपी ॲक्टिव्ह क्रिएटिव्ह राहिल्याचा त्या बाळावरती जो परिणाम बघायला मिळतो की आज 40+ बाळं आहेत जी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये. इवन आज 5 वर्षाची जी काही बाळं झालेले आहेत त्यांचे पालकांचे मला मेसेजेस येतात, फोन येतात की सर बघा आमचं बाळ 5व्या वर्षी हे अचीव केलं त्यानं, आज या कॉम्पिटिशनमध्ये तो पहिला आला किंवा ती पहिली आली. अशा अनेक मेसेजेस, अनेक स्टोरीज आम्हाला ऐकायला मिळतात. मी आईला नेहमी एक उदाहरण देतो की तुला जिजाऊ बनायचं आहे. माझं एक वाक्य आहे कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा, और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. प्रत्येक आईनं जिजाऊच बनलं पाहिजे आणि ज्या दिवशी प्रत्येक घराघरातली आई जिजाऊ बनेल त्या दिवशी घराघरामध्ये शिवबा सारखी ग्रेट व्यक्तिमत्व जन्माला येतील. मित्रांनो, द रायझर शो या पॉडकास्टमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आज आपण गर्भसंस्कार या मुद्द्यावरती बोलणार आहोत. गर्भसंस्कार म्हणजे काय आणि त्याचा होणाऱ्या बाळाच्या मानसिकतेवरती आणि पुढच्या पूर्ण आयुष्यावरती काय परिणाम होतो, त्याची आपल्याला कशी मदत होते, या सगळ्या गोष्टींवरती आपण आज चर्चा करणार आहोत. आज आपल्या बरोबर आहे डॉक्टर विष्णू माने सर, ज्यांची ख्याती पूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यांनी जवळपास 2.5 लाख लोकांना मदत केलेली आहे. त्यांच्या कार्यशाळेत ज्या लोकांनी सहभाग घेतलाय त्या लोकांच्या मुलांनी वर्ल्ड रेकॉर्डही केलेली आहेत. तर आपण आज आपल्या या पॉडकास्टमध्ये सरांचं स्वागत करूयात. सर, तुमचं खरंच खूप खूप स्वागत. आणि आमच्या पॉडकास्टमध्ये तुम्ही यायला जे म्हणजे टाइम दिला ना, तेच माझ्यासाठी खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. आय होप की आपल्या या पॉडकास्टमधनं लोकांना एक व्हॅल्यू ॲड होईल. नक्कीच होईल. मला तर तुमच्याबद्दल सगळी माहिती आहे सर, पण आमच्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. नमस्कार, माझं नाव डॉक्टर विष्णू माने, गर्भसंस्कार कोच. मी तसं प्रॉपर कोल्हापूरचं आहे, बट अनेक वर्ष झालं पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला, म्हणजे सुरुवातीला माझा जॉब होता टाटा मोटर्सला, त्यामुळे पिंपरी चिंचवडला स्थायिक आहे आणि गेली 6 वर्ष झालं गर्भसंस्कारांवरती काम करतो आहे. आणि गर्भसंस्कार एक असं वेगळं म्हणजे माझ्या आयुष्याला मिळालेलं एक पर्पज आहे मी म्हणेन. याच्या आधी टाटा मोटर्सला जॉब करत असताना त्याचबरोबर टीनेजर डेव्हलपमेंटसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज, ट्रेनिंग, सबकॉन्शियस माइंड, हिप्नॉसिस, अशा वेगवेगळ्या ट्रेनिंगमध्ये मी काम करत होतो. बट एकदा असं जाणवलं जेव्हा काउन्सिलिंग करायचं, समोर लोक पालक यायचे, तेव्हा असेच एक कपल आलेलं होतं आणि आम्ही जेव्हा चर्चा करायचं त्यावेळेला मुलाशी वेगळं, पालकांशी वेगळं. मग माझ्याकडे येणारी सर्वसाधारण मुलं काउन्सिलिंग किंवा काही चर्चेसाठी यायचे तर प्रॉब्लेम असणारे म्हणजे अकॅडमिक्समध्ये इश्यूज आहेत, बिहेवियरल इश्यूज आहेत, त्यांच्या ग्रास्पिंग रिलेटेड इश्यूज आहेत, फोकस रिलेटेड इश्यूज आहेत, ADHD सारखा प्रॉब्लेम असणारी इश्यूज आहेत. असे बरेचसे पालक माझ्याकडे हे यायचे. आणि
पालकांचा फोन वाजला म्हणून वडिलांचा फोन वाजला, एक कपल बसलेलं होतं, वडिलांचा फोन वाजला म्हणून वडील म्हणले की सर एक महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? म्हणलं घ्या. ते बाहेर निघून गेले आणि समोर बसलेली आई रडायला लागली. मला कळेनाच की नेमकं झालं काय. तर आई म्हटली की सर आज जेवढे काही इश्यूज आम्ही तुम्हाला सांगितले, खरं तर या इश्यूचं कारण कदाचित मीच आहे. म्हटलं का? तर आईने सांगितले की सर प्रेग्नन्सीमध्ये जे काही आमचं सफरिंग होतं, घरामधले असणारे वादविवाद असतील, जो काही स्ट्रेस होता माझ्यावरती, जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते, कदाचित त्याचाच की काय परिणाम म्हणून माझ्या आज हे बाळाला भोगायला लागतंय, माझं हे बाळ असं बनलेलं आहे. सो मला ते वाक्य कुठेतरी खटकलं, हिट झालं. आणि मग मीही विचार करायला लागलो की खरंच प्रेग्नन्सीचे 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काही जवळचा संबंध आहे का? आणि मग त्या कारणासाठी म्हणून आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकांना विचारायला चालू केलं मी की तुमचे प्रेग्नन्सीचे 9 महिने कसे होते. आणि मला कुठेतरी रिलेट होत गेलं की खरंच काहीतरी प्रेग्नन्सीच्या 9 महिन्यांचा जन्मानंतरच्या आयुष्यावरती परिणाम होतोय. ते रिलेशन्स आहेत. आणि मग ते शोधण्याच्या दृष्टीने मग गर्भसंस्कार काय आहे आणि भारतामधली कल्चर काय पद्धतीचे होते, बाहेर कोणते कल्चर फॉलो केले जातात, याचा विषयाचा अभ्यास करायला चालू केला. आणि मग हा अभ्यास करत असताना लक्षात आलं की खरंच जन्मानंतरचं व्यक्तिमत्व हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन केलं जातं आणि आई त्यासाठी डिझायनर असते. 9 महिन्यात खरं ते व्यक्तिमत्व तिथे बनतं. आणि मग त्या रिलेटेड इस्रायलबद्दलचा काही मला डॉक्टर स्टीफन रिप यांचा रिसर्च मिळाला. त्याच्यामध्ये ते म्हणतात की आज इस्रायल भारताच्या तुलनेत पाहिलं तर अगदी खूप कमी लोकसंख्या, 1% लोकसंख्या असणारा हा देश पण आज अवघ्या जगावरती राज्य करतो. याचं कारण की तिथली प्रत्येक गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल करते. आता प्रीनेटल डेव्हलपमेंटचा प्रोटोकॉल म्हणजे काय, तर थोडक्यात गर्भसंस्कार ती करते. तिथे त्या गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी वेळ देते, मानसिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या खंबीर राहते आणि त्याचाच परिणाम त्या गर्भातल्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. आणि म्हणून आज इस्रायलमध्ये येणारं प्रत्येक बाळ, जन्माला येणारं प्रत्येक बाळ हे जन्मजातच हुशार आणि बुद्धिमान बनून जन्म घेत आहे. आणि मग हे सगळं अभ्यासल्यानंतर लक्षात आलं की ज्या देशात आज हजारो वर्षांपूर्वीपासून गर्भसंस्कारांच्या या कल्चरबद्दल सांगितलं गेलं, त्याच देशात मात्र गर्भसंस्कारांचा हा नेमका अवेअरनेस आहे तो मात्र नाही आहे. कदाचित आपण पाहतोय आज आपला देश 146 करोड लोकसंख्येचा झाला, पण जेव्हा ऑलिम्पिक होतात त्यावेळेला लक्षात येतं की आपण नेमके कुठे आहोत. म्हणजे आमच्याकडे क्वांटिटी कमी नाही आहे, आमच्याकडे कमी आहे ती क्वालिटीची कमी आहे. सो बाय बर्थ ज्या काही गुण क्वालिटीज त्या बाळाकडे येतात, मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण होती, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. सो पाळण्यात दिसतात म्हणजे नेमकं काय, जन्मजातच त्या बाळाकडे जर का त्या गुण कौशल्य आणि कपॅसिटीज असतील तर हे बाळ जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ दे, स्कूलच काय, स्कूलच्या बाहेर उभं राहून सुद्धा इतिहास निर्माण करू शकतं. मुळात त्याच्याकडं त्या गुण कपॅसिटीज असणं गरजेचं आहे. आपल्याकडं उलटं होताना दिसतं. आपल्याकडं काय होतं की आपण बाळ जन्माला यायच्या आधी त्या 9 महिन्यांकडे, जेव्हा ते बाळ गर्भात वाढतं त्यावेळेला आपण लक्ष देत नाही. आपण लक्ष कधी देतो तर डिलिव्हरीनंतर, बाळ जन्माला आल्यानंतर. पण माझा नेहमीचा इथे प्रश्न असतो, बाळ जन्माला आल्यानंतर जर का त्याच्यामध्ये काही बाय बर्थ डिफेक्ट्स असतील, जसं की शारीरिक डिफेक्ट्स आपण सोनोग्राफीद्वारे चेक करत असतो, बघत असतो, बट मानसिक डिफेक्ट असतील, भावनिक डिफेक्ट असतील, भावनिकदृष्ट्या ते बाळ कमकुवत असेल किंवा मानसिकदृष्ट्या ते जर का काही अपंगत्व असणार असेल, मतिमंद असेल, तर मग काय, तुम्ही काय कराल? सो त्यावेळेला खऱ्या अर्थानं ते बाळ आयुष्यभरासाठी सफर होतं, त्या बाळाला यातना होतात आणि त्याहीपेक्षा त्या आईवडिलांना यातना होतात. म्हणजे डिलिव्हरीनंतर जर का असं बाळ आलं तर तुम्ही ते सहन नाही करू शकत आहे. मग डिलिव्हरीनंतर वेळ देण्याचं नियोजन का? जिथे बनतं आहे तिथे वेळ दिला गेला पाहिजे. मग हे लक्षात आल्यामुळे मला रिअलाईज झालं की हे काम करणं खूप गरजेचं आहे. आणि माझ्या आयुष्याला पर्पज मिळाला. मी जसं नेहमी सांगत आलो की मी 7 महिन्यांचा असताना, म्हणजे माझ्या मनात नेहमी खंत होती की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. कारण मी 7 महिन्यांचा असताना आई वारली आणि त्यानंतर परत मला आईला कुठेच कधीच पाहता आलं नाही. आणि जेव्हा हे सगळं समोर आलं त्यावेळेला पटकन आतमधून एक आवाज आला की तुला तुझ्या आईची सेवा करता आली नाही म्हणून काय झालं. या अवेअरनेस प्रोग्रामच्या माध्यमातून घराघरातल्या, भारतातल्या या प्रत्येक किंवा जगभरातल्या या गर्भवती महिलेला जर का मी आज जागं केलं, तिला त्या 9 महिन्यांचा काळ चालू असताना जर का त्याचा इम्पॉर्टन्स समजला, तर ही आई फक्त बाळ नाही तर ही विश्व घडवू शकते. मग त्या आईला ही माहिती देण्याचं काम, त्या कपल्सना माहिती देण्याचं काम
आपण केलं पाहिजे. आणि इथं खरं तर मला माझा आयुष्याचा पर्पज मिळाला. टाटा मोटर्सचं रेजिग्नेशन दिलं आणि मी पूर्ण वेळ स्वतःला या कार्यासाठी वाहून घेतलं. आणि जेव्हा आपण प्रामाणिकपणे चांगलं व्हॅल्यू ॲड करण्याचं काम करतो तेव्हा म्हणजे नेचरसुद्धा आपल्याला मदत करतो. अगदी तुम्ही आज मला या कार्यासाठी म्हणजे हा अवेअरनेस वाढवा म्हणून बोलवलं तर हा त्यातलाच एक भाग आहे मी म्हणेन. सो दिस इज अबाउट मी अँड माय वर्क. नाही, तुमचं कार्यच इतकं मोठं आहे आणि कार्याचा जो मोटिव्ह होता ना तो सुद्धा इतका लागणार आहे मनाला. खरं तर आपण सरळ मुद्द्यावरती येऊयात की लोकांना आता गर्भसंस्कार ऐकतात सगळी लोक, पण गर्भसंस्कार म्हणजे नक्की काय असतं हे माहिती नाही खूप लोकांना. तर मग त्यांना काय सांगाल तुम्ही? गर्भसंस्कार म्हणजे आता आपल्याकडे आतापर्यंत लोकांना असं वाटायचं गर्भसंस्कार म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये सांगितलेली एखादी ऍक्टिव्हिटी, धार्मिक विधी असं म्हटलं जायचं. पण मुळात गर्भसंस्कार हा कोणताही धार्मिक विधी नाहीये. त्याचं कारण असं की जगभरामध्ये बाळ बनण्याच्या म्हणजे कुठल्याही जाती धर्मानिसाय किंवा निहाय बाळ बनण्याची प्रोसेस वेगळी नाहीये. मुस्लिम असलं तरी बाळ जे काही गर्भात वाढतं, जे काही बाळ बनतं ती प्रोसेस एकच आहे. हिंदू असलात तरी तुमच्या गर्भात बाळ बनण्याची प्रोसेस ही सेमच आहे. बाळ बनण्याची प्रोसेस कुठेही वेगळी नाहीये. बरोबर ना? त्यामुळे बाळ बनत असताना ज्या काही कृती, ज्या काही ऍक्शन, ज्या काही ऍक्टिव्हिटीज तुम्ही करता त्या ऍक्टिव्हिटीच्या संचलाच आपण गर्भसंस्कार असं नाव दिलेलं आहे. मग गर्भसंस्कार म्हणजे कोणता हा धार्मिक विधी नाहीये, कोणत्या जाती धर्मांमध्ये विभागला गेलेला असे कोणतेही कार्य नाहीयेत. तर ही कार्य मुळात बाय बर्थ जन्मजातच त्या बाळात गर्भात असताना ज्या काही गुण आणि क्वालिटीज आपल्याला आणायच्या आहेत त्यासाठी केलं गेलेला अट्टास म्हणजे गर्भसंस्कार. म्हणजे साध्या सोप्या भाषेत माझी जी गर्भसंस्कारांची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे ती अशी आहे की गर्भसंस्कार म्हणजे त्या गर्भवती महिलेचं 9 महिने 9 दिवसांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट राहणं म्हणजे गर्भसंस्कार आहे. सो ती आई आनंदी राहिली पाहिजे, ती आई म्हणजे ऊर्जित राहिली पाहिजे, ती प्रसन्न राहिली पाहिजे, ती तेजस्वी राहिली पाहिजे, ती कन्सिस्टंट राहिली पाहिजे, ती हसतमुख राहिली पाहिजे. मग या सगळ्या काय तर ह्या सगळ्या भावना आहेत. मग त्या भावनिकदृष्ट्या आईला आपण कसं ठेवतोय, ती आई 9 महिन्यांमध्ये कशी राहते, गर्भातल्या बाळाशी कनेक्ट कशी होते, गर्भातल्या बाळाशी संवाद कशी साधते, गर्भातल्या बाळाशी इमोशनली कशा पद्धतीचं बॉन्डिंग क्रिएट करते, या गोष्टी महत्वाच्या असतात त्याच्यामध्ये. आता लोक समजा विज्ञानात खूप पुढे गेलेले आहेत, माणसं टेक्नॉलॉजीला खूप जास्त प्रेफरन्स देतात. तर मग पारंपरिक आणि हे विज्ञान ह्याचा समतोल कसा राखला जातो? पारंपरिक मध्ये एक महत्वाची गोष्ट होती की आजच्यासारखं पॉप्युलेशन नव्हतं, आजच्यासारखी टेक्नॉलॉजी नव्हती जसं की आज प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. बरोबर. आणि त्यामुळे लिमिटेड सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन्स होते, फार काही सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन्स नव्हते. गर्भसंस्कार म्हटलं की पूर्वीच्या काळी एखादं पुस्तक दिलं जायचं आणि मग पुस्तक वाचलं की गर्भसंस्कार झाला असं वाटायचं, आम्ही गर्भसंस्कार केले असे म्हणायचे. पुस्तक तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देत होतं, पण जोपर्यंत घेतलेल्या इन्फॉर्मेशन्सला तुम्ही आचरणामध्ये आणत नाही, त्याचं रियाज करत नाही, त्याच्या प्रॅक्टिसेस करत नाही, तोपर्यंत त्याचं बेनिफिट कधीच होत नसतो, ट्रान्सफॉर्मेशन होत नसतं. सो नुसत्या इन्फॉर्मेशन्स घेऊन चालत नाही, तर त्या घेतलेल्या इन्फॉर्मेशनप्रमाणे त्या गोष्टी तुम्ही आचरणामध्ये आणल्या पाहिजेत. सो पूर्वी पुस्तकाच्या माध्यमातून ज्या काही इन्फॉर्मेशन्स मिळाल्या किंवा घरात असणारे जे वयस्कर आजी आजोबा असायचे, आजी असायच्यात, त्यांच्या माध्यमातून ज्या काही इन्फॉर्मेशन्स मिळायच्या त्या पद्धतीनं त्या रूढी परंपरागत गोष्टी काही केल्या जायच्या. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग पूजापाठ असतील, सणवार असतील, मंदिरामध्ये जाणं असेल, मंदिरामध्ये गेल्यानंतर काही मेडिटेशन, ध्यानधारणा करणं असेल तर ध्यानधारणा काय करायच्या, मंदिरं काय करायची. तर या मंदिर मस्जिद ही खरं तर मानसिक स्टॅबिलिटी देणारी केंद्र होतीच असं म्हणायला किंवा आहेत म्हणायला हरकत नाही आहे. कारण मंदिर, मस्जिद, चर्च, व्हॉटेव्हर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या कशासाठी बनलेल्या आहेत तर सायकोलॉजिकली माणसाला स्थिरता देण्यासाठी बनलेले आहेत. धर्म हा नंतरचा भाग आहे, पण आधी त्यातनं मिळणारा आउटकम काय तर तो म्हणजे त्या व्यक्तीला मानसिकदृष्ट्या किंवा सायकोलॉजिकली स्टॅबिलिटी देण्याचं काम ही मंदिरं किंवा ही धर्मस्थळं करत होती. आत्ताच्या काळात काय होतं, आत्ताच्या काळात तुम्हाला तुमच्या मानसिक स्टेबिलिटीसाठी, कारण तुम्ही मंदिरात जात नाही, तुम्ही भजन कीर्तन करत नाही, तुम्ही अजून काही करत नाही, आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय काय तर आत्ता सायकोलॉजिकल डिसऑर्डर्समध्ये असणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड बघायला मिळते. कारण मानसिक संतुलन राखण्यासाठी विविध आणि विशेष अशा काही ॲक्टिव्हिटीजच आपण करत नाही. सो
पूर्वीच्या काळी या पद्धतीनं धार्मिकतेला जोडून म्हणजे हे कुठेतरी धार्मिकतेशी कनेक्ट केलेलं होतं की त्यानिमित्तानं तुम्ही तिथे जाल आणि त्या ॲक्टिव्हिटीज कराल ज्याचा की तुमच्यावरती सकारात्मक परिणाम होईल. आत्ता परिस्थिती बदललेली आहे. आता विज्ञान युगात काय आहे की आत्ताच्या काळात जसं म्हटलं की प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन्स आहेत. हो. आत्ता पूर्वीची महिला जर पाहिली तर ती नॉन वर्किंग असायची, बरोबर, आणि त्यामुळे तिला स्वतःला वेळ देता येत होता. ती वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायची. सिम्पलचं गोष्ट पूर्वीच्या काळातलं म्हटलं तर पूर्वीच्या काळी आई दिवसभर घरातली कामं करत असताना दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तर ती काय करायची, मार्केटमधनं तिला कोणीतरी ते लोकर आणून द्यायचं आणि ती येणाऱ्या बाळासाठी स्वेटर विणकाम करायची. बरोबर. सिम्पलचा प्रश्न आहे, जी आई येणाऱ्या बाळासाठी म्हणून स्वेटर विणकाम करत आहे, जेव्हा ती विणकाम करत असेल त्यावेळेला तिच्या डोक्यात विचार कोणाचे येतील? बाळाचेच विचार येणार आहेत. म्हणजे इमोशनल अटॅचमेंट बाळासोबतची होत होती. ॲज वेल ॲज त्याचबरोबर ती क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटी होती आणि त्या क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीचा त्या राईट ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला फायदा होत असायचा. सो अशा ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून आई आणि बाळाचं बॉन्डिंग होतं. किंबहुना ज्या परंपरा आहेत जसं की डोहाळे जेवणासारखी परंपरा आहे ज्याच्यामध्ये त्या म्हणजे गर्भवती स्त्रीला सजवलं जायचं, नटवलं जायचं आणि काही गाणी किंवा काही ओटी भरणं ह्या काही प्रकार असायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी, तर पुन्हा तिला आनंद देण्यासाठी, म्हणजे ती आनंदित कशी राहील हाच त्याच्या पाठीमागचा हेतू होता. बरोबर. आपल्याकडे केले जाणारे सगळे सणवार आणि त्या सणवाराला नटलं जाणं किंवा पोशाख पेहराव करणं, आनंद, सो आनंद सेलिब्रेशन म्हणजे भावनिकदृष्ट्या आनंदित बनवण्याचा प्रयत्न केला जायचा. सो हे इनडायरेक्टली या काही ॲक्टिव्हिटीजचा परिणाम डेफिनेटली चांगल्या पद्धतीनं होत होता. शिवाय काही मंत्रोच्चार असतील, चॅन्टिंग असतील, जप करणं असेल, त्याचाही सायंटिफिकदृष्ट्या फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून आईवरती आणि आईच्या माध्यमातून बाळावरती परिणाम होता. सो हे झालं पारंपरिक पद्धतीचा गर्भसंस्कार. त्याच्यामध्ये खूप सारे रिस्ट्रिक्शन्स लावले गेलेले होते जे की थोडेसे ज्याला आपण म्हणू की अंधश्रद्धा किंवा काही गोष्टी आपण म्हणू. आता आधुनिक गर्भसंस्कारांमध्ये काय, तर आजची आई काय की ती वर्किंग आई आहे, ती घरात असणारी राहणारी स्त्री नाही आहे. स्त्रियाने आज खूप चांगल्या गोष्टी उंची अचीव्ह केलेल्या आहेत आणि स्त्री आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिलेली नाही. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून तीही आज पुढे जाते आहे किंवा गेलेली आहे. मग आत्ताच्या काळात जसं की पूर्वी तिला वेळ मिळायचा, तो वेळ आज तिला गर्भात वाढणाऱ्या बाळाला द्यायला मिळतोय का, तर नाही मिळत आहे. तेवढा वेळ मिळत नाही, ती बिझी आहे. मग आता तिनं गर्भसंस्कार कसं करायचं, आता तिनं ते रेग्युलरली सातत्यानं मंदिरामध्ये जाणं, प्रार्थना करणं, ध्यानधारणा करणं, मेडिटेशन्स करणं, चॅन्टिंग करणं, यासाठी तिला वेळ आहे का, तर तिला वेळ नाही. मग तिला ते सेटल इन्कम करण्यासाठी तिला वेळ आहे का, तर आता वेळ नाही आहे. आजच्या काळातली स्त्री स्वतःची जबाबदारी, घरची जबाबदारी, ऑफिसची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी, सासू-सासरे असतील तर त्यांची जबाबदारी, अशा सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तिनं घेतलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत असताना निसर्गानं तिला दिलेली जी महत्त्वाची जबाबदारी आहे, बाळाला गर्भात वाढणाऱ्या डिझाईन करण्याची जबाबदारी, आणि ती जबाबदारी कुठेतरी पूर्ण करताना ती कमी पडते किंवा कमी पडते मी म्हणणार नाही, बट मोस्टली तिला याची जाणीव नाही आहे, तिला अवेअरनेस नाही आहे की माझ्या गर्भात वाढणारं जे बाळ आहे ते बाळ किती उत्कृष्ट घडवता येणं शक्य आहे, किती बौद्धिक क्षमतांनी युक्त असं घडवता येणं शक्य आहे, किती कणखर आणि खंबीर बनवता येणं शक्य आहे, त्याला डिझायनर बनून डिझाईन करता येणं शक्य आहे, याचा तिला विसर पडलेला आहे किंवा या गोष्टींचा अवेअरनेस नाही आहे. आणि तोच अवेअरनेस आपण कार्यशाळेच्या माध्यमातून त्यांना देत असतो. आणि जसं की मग आता याला पर्याय काय, तर सायंटिफिक वेमध्ये, म्हणजे आता जसं की विज्ञान युगात आहे, डिजिटल युगात आहे, तर या मोबाईल फोनच्या माध्यमातून वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, जसं की आपण म्हटलं की पूर्वीच्या काळी चॅन्टिंग केलं जायचं, मंत्रजाप केला जायचा, तर मंत्रजापाचा नेमका परिणाम काय व्हायचा, तर ज्या काही फ्रिक्वेन्सीज इमिट होतोय त्या फ्रिक्वेन्सीजच्या माध्यमातून ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस व्हायच्या, आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात त्यावेळेला पीस आणि स्टॅबिलिटी मिळते. मग आता आईला तो वेळ नाही, मग आईनं काय करायचं, तर आता काही म्युझिक स्पेशली असतात. आई जर का ती म्युझिक्स ऐकत असेल, गाणे नाही, कारण म्युझिक्स आणि गाणे याच्यामध्ये फरक आहे. लो फ्रिक्वेन्सीचे, अल्फा फ्रिक्वेन्सीचे म्युझिक्स असतात, विशेष प्रेग्नन्सीमध्ये ऐकण्याचे म्युझिक्स असतात. आता हे म्युझिक्स जेव्हा आई ऐकते त्यावेळेला काय होतं की तिच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस होतात, आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सी रिड्यूस होतात तेव्हा ती पुन्हा पीस आणि स्टॅबिलिटीकडे जाते, म्हणजे तिला शांती मिळते, तिचं म्हणजे मूड एनहान्स व्हायला मदत होते, बाळाचं कनेक्शन्स बॉन्डिंग बनायला मदत होतात, बाळाला त्याचा फेटल डेव्हलपमेंटसाठी, बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला फायदा होतो, बाळाचं काम
कामनेस बनण्यासाठी, म्हणजे तो शांती, पीस, स्टॅबिलिटी बाळाकडे येण्यासाठी सुद्धा बाळाला त्याचा फायदा होतो. सो असे काही म्युझिक्स आहेत, त्या म्युझिकच्या माध्यमातून तेच कार्य केलं जातं आहे. मग आजच्या आईनं जसं की ती ऑफिसला जाते, ऑफिसला सकाळी जात असताना हेडफोन लावले, डोळे बंद करून 10 मिनिटांचं हे म्युझिक ऐकलं, ऑफिसमधून येता येता हे म्युझिक ऐकले. म्युझिक म्हणजे असं फ्ल्यूटचं म्युझिक, शांत म्युझिक कसलं? शांत म्युझिक, जसं ज्याच्यामध्ये सितार, संतूर असेल किंवा फ्ल्यूटचं म्युझिक असेल, किंवा त्याहीपेक्षा स्पेशली डिझाईन केलेले हे कॉम्बिनेशन्स केलेले काही अल्फा फ्रिक्वेन्सीचे म्युझिक ॲपच्या माध्यमातून दिले जातात. तर हे म्युझिक्स ज्याच्यामध्ये मॉर्निंगचं म्युझिक वेगळं, इव्हनिंगचं म्युझिक वेगळं. आता रागच असतात, बट रागा प्रचंड, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे राग असतात. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये तसे युजफुल असे काहीच राग आहेत, म्हणजे सगळेच राग युजफुल नाही आहेत. बट म्युझिक मात्र तुम्ही या पद्धतीचे हे जरूर ऐकू शकता. मग इथे तिला फ्रीडम आहे, घर बसल्या बसल्या किंवा ऑफिसला येता जाता सुद्धा हे म्युझिक ऐकणं होणार आहे. त्यामुळे म्युझिक ऐकून झालं, त्याचा चांगला परिणाम बनणार आहे. जागरूकपणे तिला ऑफिसचं काम करत असताना 10 आणि 15 मिनिटांच्या ॲक्टिव्हिटीज, सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंत 10-10 मिनिटांच्या या ॲक्टिव्हिटीज ती करत गेली की ॲटोमॅटिकली त्या गोष्टींचा त्या आईवरती आणि आईमुळे बाळावरती सुद्धा परिणाम झाल्याचा आपल्याला बघायला मिळतं. ओके. साधारण जे अंकुर आहे, म्हणजे तो जीव जो आहे, त्याच्यात कधीपासनं समजायचं हे सुरू होतं? ग्रास्पिंग कधीपासून? त्याच्या काही स्टेजेस दिल्या गेलेल्या आहेत, बट मुळात ग्रास्पिंग म्हणण्यापेक्षा कसं असतं, येणारं बाळ ग्रहण क्षमता घेऊन येतं, ते जन्मजात ज्ञान घेऊन येत नाही. ते ज्ञान घेण्याची इंद्रिय घेऊन येतं, ते ब्लँक मेमरीज घेऊन येतं. ब्लँक मेमरी, जसं तुम्ही आज दुकानात गेलात आणि येताना दुकानात जाऊन तुम्हाला ज्या साईजचा, ज्या शेपचा, ज्या कपॅसिटीचा हवा तसा मोबाईल फोन घेऊन आलात, तर मोबाईल फोनमध्ये काय येतं, त्याचं एक हार्डवेअर येतं, म्हणजे फिजिकल बॉडी येते, आणि त्याच्या आतमध्ये एक सॉफ्टवेअर येतं ज्याला तुम्ही म्हणता OS, ऑपरेटिंग सिस्टीम. मग ती आयफोन असेल तर आपण iOS म्हणतो, आणि जर तुमचा अँड्रॉइड फोन असेल, म्हणजे दुसरा असेल तर त्याला आपण अँड्रॉइड म्हणतो. सो अँड्रॉइड आणि iOS हे काय झालं, हे त्याचं OS ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसं बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या बाय बर्थ त्या ऑपरेटिंग सिस्टीम, आता हे ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, तर जसं जन्माला आलेलं बाळ, त्याला पापण्या ब्लिंक करायला शिकवावे लागतात का, त्याला रक्ताभिषेचन करायला शिकवावं लागतं का, त्याला श्वास घ्यायला शिकवावं लागतं का, नाही आहे. त्या ॲटोमॅटिकली होणाऱ्या गोष्टी आहेत. शू करायला शिकवावं लागतं का, तर नाही, ते ॲटोमॅटिकली होणारी गोष्ट आहे. मग ते ॲटोमॅटिक शरीराच्या आतमध्ये पायाच्या नखांपासून डोक्याच्या केसांपर्यंत लाखो ग्रंथी आहेत. त्या ग्रंथी व्यवस्थित आपलेपणाने काम करत असतात, सगळं ॲटोनॉमसली सुरू आहे. मग ते ॲटोमॅटिक कोण करतंय, तर ते OS त्याला म्हणतो आपण. आता हा OS कोणाकडून आला, ज्याला जेनेटिकली जीन्स म्हणतो, जेनेटिकली, तर आईवडिलांकडून ती ऑपरेटिंग सिस्टीम त्या बाळाकडे येत असते. मग या ह्याच्यात कसं होतं की ऑपरेटिंग सिस्टीम जन्मजातच ते बाळ घेऊन आलेलं आहे, ती तुम्हाला शिकवावी लागत नाही, तर त्याच्यामध्ये इन्स्टॉल झालेलं आहे. ह्याच्यामध्ये गंमत काय होते की आईवडिलांमध्येच जर काही दोष असतील, आता उदाहरणार्थ घ्यायचं झालं की आईवडिलांच्या ग्रंथी इम्बॅलन्स झालेले आहेत, म्हणजे जसं की आपण म्हणू डायबिटीज घेऊयात आपण, तर डायबिटीज होतोय म्हणजे काय, इन्सुलिन निर्माण होत नाहीये हवं तेवढं, त्या पॅनक्रियाज त्या काम करत नाहीयेत. आता आईच्या किंवा वडिलांच्या त्या ॲटोनॉमस सिस्टीम मधल्या पॅनक्रियाज काम करत नाहीयेत, बरोबर. ती ग्रंथी इम्बॅलन्स झाल्या, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये आईच्या काहीतरी बग आलेला आहे, टेक्नॉलॉजिकली बोलायचं झालं तर. आता तेच सॉफ्टवेअर कॉपी पेस्ट होतं इकडे, बिकॉज तुमच्या या फोनमध्ये बग्स आहेत सॉफ्टवेअरमध्ये, तेच सॉफ्टवेअर 10 फोनमध्ये कॉपी केलं तर 10ही फोनमध्ये ते काही बग्स असणार आहेत. सिमिलर वे इकडे काही दोष आहेत, तेच दोष ॲज इट इज या बाळाकडे येणार आहेत. सो पिढ्यानपिढ्या जेनेटिक जे काही ट्रान्सफर होतं, तर दिस इज द वे. सो तो सॉफ्टवेअर, ते प्रोग्राम बाळ घेऊन यायला लागलेला आहे. बाळ ज्ञान घेऊन येत नाही, बाळाला आलेल्या नाव माहीत नाही, बाळाला आलेल्या गाव माहीत नाही, बाळाला आलेल्या आईचं नाव माहीत नाही. बाळाला फक्त संवेदना जाणवत आहेत, बाळाला संवेदना जाणवत आहेत. सो इथे बाळ ज्ञान घेण्याचे इंद्रिय घेऊन येत आहे. आणि मग जसं आपण 5 सेन्सरी ऑर्गन म्हणतो, ज्ञान कुठून येतं आपल्याला, तर कान, नाक, डोळे, स्पर्श, गंध, चव, हे आपण जे म्हणतो, तर हे सेन्सरी ऑर्गन आहेत. कल्पना करा की जन्माला आलेलं बाळ, न्यू बॉर्न बेबी, किंवा तुम्हाला ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी हे 5 ऑर्गन नाही आहेत. तर आज तुम्हाला माहिती असणारं तुमचं नाव, गाव, जात, धर्म, आई वडील, व्हॉट एव्हर, हे माहिती असतं का? असतं माहिती.
किंवा आज ज्या गोष्टींचं किंवा ज्या विषयाचं नॉलेज आहे हे नॉलेज असतं का? नसतं, अर्थात मग नसतं. याचा अर्थ काय की आज तुम्हाला जे काही ज्ञान आहे स्वतःबद्दलचं किंवा जगाबद्दलचं ज्ञान जन्माला येताना होतं का? नव्हतं. ते इथे आल्यानंतर मिळालं, बरोबर. सो इथे आल्यानंतर तुम्ही तेवढंच ज्ञान घेऊ शकलात जेवढ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांच्या कपॅसिटीज आहेत. हे विश्व काय? विश्व ज्ञानाचा महासागर आहे आणि या महासागरातनं जन्माला आलेलं बाळ तेवढंच ज्ञान घेणार आहे जेवढी त्याची कपॅसिटी आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो ते म्हणजे पाण्याच्या बॉटलचं. ही बॉटल बनली, ह्या बॉटलची कपॅसिटी किती आहे तर 200 ml कपॅसिटी आहे. सो आता ही 200 ml आहे, मी 200 ml न भरली तर मला ह्यात पुन्हा काही वाढवता येईल का? नाही. बाय बर्थ याची कपॅसिटी 200 ml बनलेलं आहे. आता माझ्याकडे 400 ml आहे किंवा 4000 ml आहे, मला ह्यात भरता येईल? नाही भरता येणार. याची कपॅसिटी बनलेली आहे. जसं की किती पाणी जाणार आहे त्यासाठी याचं इनपुट बनलेलं आहे, म्हणजे याची कपॅसिटी ठरलेलं आहे. एवढंच पाणी आणि एवढ्याच कपॅसिटीचं पाणी याच्यामध्ये जाणार आहे, याच्यापेक्षा जास्त नाही भरू शकणार. सो तसं जन्माला आलेलं बाळ बाय बर्थ त्याच्या ग्रहण क्षमता घेऊन येते. त्याची जेवढी क्षमता आहे तेवढंच ते ज्ञान घेणार आहे. आपण म्हणतो ना की स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील, एवढ्या कमी वयात, जसं की स्वामी विवेकानंदांचं पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घेतलं किंवा ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण घेतलं, एवढ्या कमी वयात एवढं मोठं कार्य कसे करू शकलेत? वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची शपथ ग्रहण करणं, वयाच्या 16 वर्षांपर्यंत अनेक भाषांचं ज्ञान असणं, युद्धनीती, रणनीती, तलवारबाजी अशा अनेक गोष्टींचं ज्ञान असणं, ते संघटन कौशल्य असणं आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असून तो संकल्प करून लोकांना एकत्रित करून त्या संकल्पाच्या दिशेने प्रवास करणं वयाच्या 16 वर्षी, तेही 300 वर्षापूर्वी. कसं शक्य झालं? तर त्यांच्या ग्रहण क्षमता खूप उत्कृष्ट होत्या. सो विश्वज्ञानाचा महासागर आहे. त्या महासागरातलं तुमच्या जेवढ्या कपॅसिटीज आहेत तेवढं तुम्ही ज्ञान घेणार आहात. बरोबर. तेवढं ज्ञान तुम्हाला घेता येणार आहे. मग ह्या कपॅसिटीज कधी बनतात? खरं तर अगदी कन्सिव्ह केल्यापासून पहिले 2 महिने, सर्वसाधारण 2.5 महिने बाळ प्लासेंटाला अटॅच प्रॉपरली होईपर्यंतचा काळ. एकदा का प्लासेंटाला जोडलं की तिथून ते डिलिव्हरीपर्यंत प्रत्येक महिन्यानुमहिने बाळाच्या वेगवेगळ्या ऑर्गनची डेव्हलपमेंट होते. त्यामुळे असं नाही की पहिल्या महिन्यात डोळा बनला, दुसऱ्या महिन्यात हात बनला, ते सायमल्टेनियसली बनत आहेत. दररोज आणि दररोज एक एक ऑर्गन तयार होतोय. म्हणजे आता ही बाळ कसं बनतं? खरं तर पित्याचं काम काय तर पिता बीज देण्याचं काम करतो. बरोबर. पित्याकडून आलेला हा बीज जेव्हा स्त्री गर्भामध्ये जातो तेव्हा त्या स्त्रीच्या प्लासेंटाला अटॅच होतो. स्त्री गर्भामध्ये गेला म्हणजे लगेच बाळ झालं नाही, तर स्त्री गर्भामध्ये गेलेला जो काही बीज आहे तो त्या स्त्री गर्भाशी अटॅच होणार आहे, नाळ जोडली जाणार आहे. आणि जेव्हा ती नाळ प्रॉपरली जोडली जाईल त्यावेळेला गोष्टी ट्रान्सफर व्हायला चालू होतात, त्या बाळापर्यंत पोचायला चालू होतात. आता युट्रसमध्ये त्या स्त्री गर्भामध्ये वाढत असणारं बाळ कोणी बाहेरून येऊन वाढवत आहे का? नाही. बाहेरून बीज आलेला आहे, पण त्या एवढासा बीज आज एवढा मोठा होणार आहे. तो कसा होतोय? बाहेरून कोणी येऊन वाढवत नाहीये. आईच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स तयार होत आहेत त्यातल्याच काही सेल जातात, त्या बाळाच्या शरीराला जोडल्या जातात आणि बाळ बनतं. बरोबर. सो ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेप्रमाणे हे सगळे सेन्सरी ऑर्गन्स, त्या बाळाच्या बौद्धिक क्षमता, ग्रहण क्षमता वाढायला लागणार आहेत. आता हे वाढत असताना मी जे मगाशी म्हणलो की गर्भसंस्कार हा 1 दिवसांची कार्यशाळा असू शकत नाही. गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून होऊ शकत नाही. गर्भसंस्कार कधी महिन्यातनं एकदा 1 दिवस काढला मी काहीतरी केलं म्हणजे गर्भसंस्कार माझ्या बाळावरती केले का? तर नाही केलं. गर्भसंस्कार हे 9 महिने 9 दिवसांची प्रोसेस आहे मी म्हणेन. दररोज करण्याचा विधी आहे. याचं कारण की दररोज तुमच्या शरीरामध्ये नवीन सेल होत आहेत, लाखो सेल तयार होतात. ज्या लाखो सेल बनल्या त्यातल्याच काही सेल्स गेल्या, त्या बाळाच्या शरीराला जोडल्या गेल्या, मग ते बाळ बनलं. सो एव्हरीडे ते बाळ बनण्याची प्रोसेस सुरू आहे, दररोज आणि दररोज. मग आज जेव्हा ज्या लाखो सेल आईच्या शरीरामध्ये बनतायत तेव्हा आई जर का दुःखी असेल, आई स्ट्रेसमध्ये असेल, आई रडत बसलेली असेल, त्यावेळेला ज्या काही सेल बनणार आहेत त्या कशा बनतील? त्याही निगेटिव्ह इमोशन्स मधल्याच बनतील. आणि मग तशा निगेटिव्ह इमोशनच्या सेल जर 9 महिने दररोज त्या बाळाला बनवायला लागल्या तर बाळ कसं बनेल? तर बाळही तसंच बनणार. सो हा डायरेक्ट इम्पॅक्ट आहे. आणि म्हणून इथे ही 9 महिन्यांची प्रोसेस आहे.
ऑर्गन वेगवेगळ्या मंथमध्ये वेगवेगळे ऑर्गन सर्वसाधारण 13 आठवड्यांपासून, म्हणजे बाळ प्लासेंटाला मी जे 2 महिने म्हटलो की एकदा की ती नाळ जोडली की त्यानंतर जसं की 13 आठवड्यांपासून पुढे बाळाचा ब्रेन बनत असतो. मग ब्रेन काय एकाच दिवसात बनतोय का किंवा एकाच महिन्यात बनतोय का, तर दररोज बनतोय. मग तेव्हा त्या काळात जर का आई त्या ब्रेन बनत असताना ब्रेनसाठी विशेष कार्य करत असेल तर त्या ब्रेनला बूस्ट मिळणार आहे. नाही केला तर मिळणार नाही असं मी म्हणतच नाही, मिळणारच आहे, बट केला तर विशेष मिळणार आहे. म्हणजे ऑर्डिनरी तर बनणारच आहे, त्या ऑटोनॉमस प्रोसेस प्रमाणे ते बनवणारच आहे, बट त्यासाठी विशेष ॲक्टिव्हिटीज केल्या. उदाहरणार्थ तुम्हाला पळता येतं का? पळता येतं. सो तुम्ही इथून 10 किलोमीटर 5 किलोमीटर किंवा 1 किलोमीटर पळालात, पळता येते का? पळता येतं. बट तुम्ही 1 वर्ष पळण्याचं प्रॅक्टिस केलं आणि आता त्याच रोडवरती त्याच कॉम्पिटिशनमध्ये पळताय. नाव यू आर डिफरंट. हो. म्हणजे तुम्ही प्रॅक्टिस केल्यानं काय झालं, तुम्हाला स्ट्रेंथ मिळाली. बरोबर. सो तुम्ही प्रॅक्टिस न करता पळता येते का? पळता कधीही तुम्ही प्रॅक्टिस न करता सुद्धा तुम्हाला पळता येतं. पण जो रेग्युलरली 9 महिने प्रॅक्टिस करतोय तोही जेव्हा रेसमध्ये उतरतो त्यावेळेला डायरेक्टली रेसमध्ये उतरलेला, कधीही न प्रॅक्टिस न केलेला व्यक्ती आणि प्रॅक्टिस करून उतरलेला व्यक्ती, या दोघांमध्ये फरक असणार आहे. हो. हाच फरक गर्भसंस्कारांचा. मग आता आपण जर समजा तुम्ही म्हणताय की बाहेरच्या एन्व्हायरमेंटचा पण खूप जास्त प्रभाव, तर मग महिलांनी आता कसं होतं की 7-8 महिन्यापर्यंत चालतात, म्हणजे इकडं तिकडं सुरू असतं त्यांचं. मग त्या काही प्लेसेसवरती जातात जिथं नॉईज आहे, जिथं खूप जास्त हॉर्न्स वाजतात, बऱ्याच गोष्टी असतात, गाडीवरती येत जात असतात महिला. तर मग ह्या गोष्टींचा कसं काय त्यांच्यावरती परिणाम पडतो? होतो, निश्चित होतो. याचा सायंटिफिकली परिणाम होतो. कल्पना करा की आपण एका हॉलमध्ये 100-200 लोक बसलेलो होतो. त्या हॉलमध्ये सितार, संतूर, फ्लूट असं सायलेंट म्युझिक काहीतरी वाजवायला चालू केलेलं. 10 मिनिटानंतर त्या हॉलमधला माहोल कसा असेल? शांत असेल, काम, कूल. काही लोक डुलक्या घ्यायला लागतील, हातपायांच्या हालचाली थांबलेल्या असतील, एकदम शांती पसरून जाईल. आणि जर का त्याच हॉलमध्ये मी डीजे लावलं तर धिंगाणा सुरू होईल, धिंगाणा सुरू होईल, लोक नाचायला लागतील उठून. म्हणजे अगदी उठून जरी नाचले नाहीत तर बसल्या बसल्या हातपाय तरी हलवायला लागतील, म्हणजे लागतील, ठेका पकडतील. सो नेमकं इथे झालं काय, तर जेव्हा तुम्ही लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक ऐकत होता तर ते म्युझिक तुमच्या कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोचले. ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या, कारण मेडिकल सायन्स सांगते की आपल्या ब्रेनच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत, अल्फा, टीटा, डेल्टा, गामा. सो जेव्हा लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक तुम्ही ऐकता त्यावेळेला ॲटोमॅटिकली तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज लो होता. तुमच्या आता एन्व्हायरमेंटमध्ये काय झालं की हाय फ्रिक्वेन्सीचं म्युझिक आलं. जेव्हा आता लो फ्रिक्वेन्सीचं म्युझिक ऐकलं तुमच्या ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या, आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज रिड्यूस झाल्या तेव्हा हातापायांच्या हालचाली थांबल्या, तुम्ही पीसफुल आणि स्टेबल बनला. आणि जेव्हा डीजे लावला, म्हणजे हाय फ्रिक्वेन्सीचं म्युझिक लावलं, त्यावेळेला त्या हाय फ्रिक्वेन्सीचे म्युझिक कानाच्या माध्यमातून ब्रेनपर्यंत पोचले, ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या, आणि जेव्हा ब्रेनच्या फ्रिक्वेन्सीज हाय झाल्या तेव्हा काय झालं, हातपाय हलायला लागले, आपण उठून डान्स करायला लागलो. सो एक्झॅक्टली काय झालं, तर फ्रिक्वेन्सी सायन्सनुसार लो फ्रिक्वेन्सीला तुमचा ब्रेन लो फ्रिक्वेन्सीमध्ये गेला आणि पीस आणि स्टॅबिलिटीकडे गेला. तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीला काय झालं, तर तुम्ही अस्थिर झालात, तुमच्यातली स्थिरता गेली. मग जेव्हा ही आई प्रेग्नेंट असताना हाय फ्रिक्वेन्सीजना जास्त एक्सपोज असते, मी जास्त एक्सपोज म्हणतोय, म्हणजे कंटिन्युअसली हाय फ्रिक्वेन्सीज आहेत, तर थोड्या वेळानंतर या हाय फ्रिक्वेन्सीजमुळे काय होतं की इरिटेशन्स व्हायला लागतात. आधीच मूड स्विंग्स होत असतात, मग ते मूड अजून बिघडतात, मूड एनहान्स होत नाही, ते मूड बिघडतो. आणि मग मूड बिघडला की इरिटेशन्स वाढले, राग, चिडचिड वाढला, स्ट्रेस वाढला, एन्झायटी वाढली, हे सगळे प्रॉब्लेम्स वाढले. आणि जेव्हा स्ट्रेस, एन्झायटी वाढते त्यावेळेला ती नाळ जोडलेली आहे, त्या नाळेतून बाळाला जे काही रक्तप्रवाह पास ऑन होणार आहे तो रिस्ट्रिक्ट व्हायला लागतो, तो कमी पडायला लागतो, आणि मग त्याचा बाळावरती परिणाम होतो. किंबहुना जे निगेटिव्ह हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्स बाळापर्यंत पोहोचतात आणि मग बाळावरती त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज आता ADHDचं प्रमाण प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे महाराष्ट्राचं जर आपण तुलना केली तर महाराष्ट्रात जवळजवळ 15% 12 ते 15% बाळं जन्मजात ADHD,
ऑटिझम, गतिमंद, मतिमंद या हो. प्रकारचे डिफेक्ट असणारी बाळं जन्म घेतात. मग हा पर्सेंटेज पूर्वीच्या काळी पोलिओग्रस्त बाळं, एखादं अपंगत्व, शारीरिक अपंगत्व असणारी बाळं जास्त जन्माला येत होती. टेक्नॉलॉजीनं त्याच्यावरती मात केली. आज शरीरानं तुमचं बाळ योग्य आहे का नाहीये हे तुम्ही व्यवस्थितपणे चेक करताय. बरोबर. सोनोग्राफीमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे दिसतंय. बट मनानं बाळ ते योग्य आहे का नाही हे मात्र चेक नाही करतायत. येस, काही क्रोमोझोनल टेस्ट असतात ते एक्स्ट्रीम लेवलला, बट दॅट इज अगेन नॉट शुअर. पण सर्वसामान्य माणसाला ते शक्य नाहीये. म्हणजे तुम्हाला तुमचं बाळ मानसिकदृष्ट्या कसं आहे हे नाही चेक करता येत आहे. बरोबर. त्याच्या बौद्धिक क्षमता कशा आहेत हे नाही चेक करता येत आहे. मग ह्या ज्या गोष्टी चेक करता येत नाहीयेत त्या जर का चुकून तुमच्या बाळाकडे आल्या तर आयुष्यभर त्या बाळाला सफर करावं लागणार. बरोबर. 15% आकडा मी सांगतो. एवढ्या बाळांना ते सफरिंग करावं लागतं. मग हे सफरिंग व्हायचं नसेल तर मग अशी जसं मी रेसमधलं उदाहरण दिलं तसं जर इथे प्रॅक्टिस केले, हे 9 महिने जर का प्रॉपर काही गोष्टी ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी, अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज जर काही आई करण्यामध्ये व्यस्त राहिली, ते पिता व्यस्त राहिले तर त्याचा फायदाच होणार आहे. म्हणजे तुम्ही रोज प्रॅक्टिस रनिंगचे करताय, भले पहिले याल न याल दॅट इज डेफिनेटली, बट एवढं शुअर आहे की रेसमध्ये मात्र निश्चित तुम्ही पाळा, दररोज जर प्रॅक्टिस करतायत. म्हणजे लोकांना, जे लोक बघतायत ना, त्यांना खरंच खूप महत्त्वाची माहिती मिळते. खरं तर मला हे विचारायचं की एखादं बाळ घरात जेव्हा फक्त न्यूज भेटते ना, आईसाठी तर ते महत्त्वाचं असतंच, बरोबर. पण वडील किंवा दोन्ही साईडचे जो कुटुंब आहे त्यांना सुद्धा खूप आनंद झालेला असतो. तर मग त्या बाळाच्या ह्या 9 महिन्याच्या प्रोसेसमध्ये, 9 महिने 9 दिवसाच्या, त्या बाकीच्या माणसांचा काय रोल असला पाहिजे? खूप चांगला प्रश्न केला. मी मगाशी आत्ता एक्सप्लेन करत असताना काय सांगितलं की फ्रिक्वेन्सीज किंवा ते एन्व्हायरमेंट कसं होतं, पीसफुल, शांत होतं. शांत. तर आईवरती त्याचा चांगला परिणाम झाला. एन्व्हायरमेंट हे हार्श होतं, लाऊड होतं, तर तसाही त्या बाळावरती परिणाम झाला. सो एक्झॅक्टली हे एन्व्हायरमेंट, 2 प्रकारचं एन्व्हायरमेंट आहे. एक आईच्या आतमधलं एन्व्हायरमेंट, म्हणजे आई जर का ध्यानस्थ बसली आणि बाजूबाजूला गोंगाट आहे, आई म्हणते की मला त्या गोंगाटाचा फरक नाही पडत, आय एम पीसफुल, आय एम काम. आई स्वतःच्या विश्वात आहे, एकदम चेहऱ्यावरती हास्य मुद्रा आहे, काही फरक पडणार नाही आहे त्या बाळावरती, बिकॉज आईनं बाहेरचं एन्व्हायरमेंट आतमध्ये घेतलंच नाही. ती स्वतःशी आणि बाळाशी कनेक्टेड आहे. दिस इज वन कंडिशन. आणि सेकंड एन्व्हायरमेंट म्हणजे जे आउटर एन्व्हायरमेंट, म्हणजे एक इनर एन्व्हायरमेंट, एक आउटर एन्व्हायरमेंट. सो आउटर एन्व्हायरमेंटमधल्या व्यक्तींचा या व्यक्तीवरती, त्या गर्भवती स्त्रीवरती, तिच्या इनर एन्व्हायरमेंटवरती परिणाम होतो. आता याच्यामध्ये काय होतं की जसं पती पत्नीचं नातं आहे, सो पती सपोर्टिव्ह नाही आहे, पती पत्नींची भांडणं आहेत, काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत, काहीतरी इश्यूज आहेत, रोज काहीतरी हे वेदाव आहेत. सो डेफिनेटली मानसिकदृष्ट्या ती आई त्या बाळाशी कनेक्ट होणारच नाही. आणि त्या भांडणांचा त्या बाळावरती परिणाम झालेला बघायला मिळेल. त्याचबरोबर सासू सासरे असतील, सो यांनी सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं की ती आई पूर्णपणे 9 महिन्यांसाठी हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट कशी राहील यासाठी काम केलं गेलं पाहिजे. सो इस्रायलमधला जेव्हा अभ्यास केला तेव्हा असं लक्षात आलं की लिटरली जसं आपण लॉकडाऊनमध्ये क्वारंटीन असतो तसं तिथली गर्भवती महिला 9 महिन्यांसाठी हॅपी एन्व्हायरमेंटमध्ये क्वारंटीन होती. मस्त त्या बाळासाठी म्हणून सेलिब्रेशन्स, म्हणजे आई मानसिकदृष्ट्या आतमधून सेलिब्रेट करत असते. फक्त आनंद देणाऱ्या गोष्टी, फक्त पॉझिटिव्ह गोष्टी, फक्त त्या डेव्हलपमेंटसाठी सपोर्ट करणाऱ्या ॲक्टिव्हिटीज, यामध्ये पूर्ण ते कुटुंब इन्व्हॉल्व्ह असतं. सो तिथे समाजामध्ये त्या प्रकारचा दृष्टिकोन आहे. त्या गर्भवती महिलेला आनंद देण्याचा म्हणजे तो तिथला दृष्टिकोन आहे. आपल्याकडे तसं नाही होत. आपल्याकडे उलटं असतं. ती गर्भवती महिलेला बरेचदा टॉर्चर होत असतं. आत्ताच्या काळात ती गर्भवती महिला जर का नोकरी करत असेल, नोकरीचं प्रेशर असेल, नोकरीच्या ठिकाणी तिला प्रेशराईज केलं जात असेल, कामाचं प्रेशर येत असेल, तर डेफिनेटली त्या नोकरी करून जो अर्थार्जन तुम्ही करणार आहात, तुमच्या बाळाला जे काही सिक्युअर भविष्य देणार ते देऊ शकणार नाही आहेत. नोकरीतनं मिळणाऱ्या पैशाचा खरं तर त्या बाळाला म्हणजे फायदाच होणार नाही आहे. का तर त्या बाळाच्या जन्मजात कौशल्यांमध्ये, जन्मजात त्या गुणांमध्ये तुमचं व्हॅल्यू ॲडिशनच नाही. तुम्ही तिथे फक्त निगेटिव्हिटीज दिलेल्या आहेत, तिथे फक्त तुम्ही त्या कमी क्षमता दिलेल्या आहेत. तर नंतर तुम्ही कमवलेल्या पैशांचा फायदा काय त्या बाळाला? बरोबर आहे. सो मी नेहमी जसं सांगतो की तुम्ही पैशांच्या माध्यमातून बाळाला उत्कृष्ट स्कूल द्याल, पण केव्हा?
बाळ जर बौद्धिक क्षमतांनी उत्कृष्ट असेल तर, जर तुमचं बाळ गतिमंद मतिमंद असेल तर पैसे भरून सुद्धा स्कूल तुमच्या बाळाला ॲडमिशन देणार नाहीये. म्हणजे स्कूलसुद्धा तेव्हाच ॲडमिशन देणार आहे जेव्हा तुमचं बाळ जन्मजात बौद्धिक गुणांनी कौशल्यांनी चांगलं असेल, त्या कपॅसिटीज चांगल्या असतील. म्हणजे म्हणून डिलिव्हरी नंतर नाही तर डिलिव्हरीच्या आधी प्रत्येक आई वडिलांनी वेळ देणं गरजेचं आहे. पित्याचा नेमका रोल काय, एक प्रश्न मला होतो. बरोबर. पित्याचे 2 रोल आहेत. जसं पहिला रोल आहे तो म्हणजे डायरेक्ट रोल आहे, बीज देण्याचा रोल आहे. आणि एकदा का स्त्री गर्भामध्ये तो बीज गेला, रुजला, की त्यानंतर पित्याचा सेकंडरी रोल आहे तो म्हणजे त्या आईला एन्व्हायरमेंट देण्याचा रोल आहे. कारण स्त्रीचं इथे सफरिंग होतं. तो बाहेरचा एक बीज आतमध्ये रुजलेला आहे, तो बीज आता रुजलेला आहे, तो प्लासेंटाला अटॅच झालेला आहे, तो आता वाढणार आहे. तर त्या स्त्रीच्या शरीरामध्ये अंतर्गतदृष्ट्या खूप परिणाम होतात, खूप चेंजेस होतात. आणि हे चेंजेस होत असताना तिला सफरिंग होतं, जसं की मूड स्विंग्स होणं, नशा फील होणं. मग अशा काळामध्ये तिला ती पॉझिटिव्हिटी देण्याचं काम, तिला हौसला देण्याचं काम, तिला ऊर्जा देण्याचं काम, तिला सराउंडिंग देण्याचं काम पतीनं करणं आवश्यक आहे, इनलॉजनी करणं आवश्यक आहे. किंबहुना मी आज प्रत्येक पॉडकास्टमध्ये बोलतोय की जे ऑर्गनायझेशन आहेत, मी म्हणत नाही की स्त्रीनं मॅटर्निटी लिहून घरी बसावं. मी म्हणतो की स्त्रीची प्रेग्नन्सीची गुड न्यूज मिळाली की तिच्यासाठी जर का वेगळं कंपार्टमेंट बनवलं प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये, प्रत्येक कंपनीमध्ये, जिथे की छान बाळाची पोस्टर्स लावलेले आहेत, छान छान खेळणी ठेवलेल्या आहेत, तिच्या टेबलवरती दररोज फ्रेश फ्लॉवर्स ठेवलेले आहेत, मस्त सुगंध ठेवलेला आहे, आणि प्रत्येक येणा जाणारा व्यक्ती, तो बॉस तिला ॲप्रिशिएट करतोय, तिच्या कामाला ॲप्रिशिएट करतोय, ती खूप खुश होते, ती खूप पॉझिटिव्ह आहे. म्हणजे तिला ऊर्जा देण्याचं काम आणि एनर्जी देण्याचं काम जर तिला केलं गेलं तर मला वाटतं की वर्कप्लेस इज मोर सेफ दॅन होम त्या गर्भवती महिलेसाठी. मग असं वर्कप्लेस आज आपल्याकडे भारतात मिळतं का? कोणत्या कंपनीने ती प्रोव्हिजन केलेली आहे का? तर नाही केलेली आहे. ही प्रोव्हिजन व्हायला हवी. डिलिव्हरीची म्हणजे मॅटर्निटी लिव्ह घ्यायची गरज नाही आहे. आज अनेक रील्स आपण पाहतो, इंडियन गर्भवती महिला आणि फॉरेन गर्भवती महिला. फॉरेन गर्भवती महिला जिम करते, मोठे मोठे वजन उचलते, आणि इंडियन गर्भवतीला मात्र बेडवरून खाली उतरायला अवघड होतं. सो असे आपण रील्स आज बऱ्याचशा येत असतात. सो माइंडसेट. सो इथे गर्भवतीला महिलेला मी घरी बस म्हणतच नाही. माझा एकच अट्टास आहे, गर्भातल्या बाळाला वेळ दे. मग तो ऑफिसमधून दे, घरी बसून दे, कुठेही दे. आणि महत्त्वाचं, वेळेसोबत ज्या भावना आहेत त्या कणखर आणि खंबीर पाहिजेत. सो आज जे आम्ही पुढं 9 महिन्यांसाठी आमच्याकडं अनेक महिला जोडल्या जातात. डिलिव्हरीपर्यंत हँडहोल्डिंग सपोर्ट मिळतो, अनेक महिला त्या घेतात. त्याचं कारण काय? कारण की एक सिस्टीम छान बनवलेलं आहे. ॲपच्या माध्यमातून घर बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी, ऑफिसला जात असेल, वर्किंग असेल. सो GSE गर्भसंस्कार चॅलेंज हे जे काही कोर्स आपण तयार केला, तर याच्यामध्ये असं म्हटलं जातं की GSE इज अ इझी फॉर बिझी मॉम. कारण ज्या महिला आज बिझी आहेत, ज्या वर्किंग आहेत, ज्यांना वेळ नाही आहे, अशा प्रत्येक महिलेला हे फॉलो करायला इझी आहे. कारण इथे कन्सिस्टंटली, जे मी म्हटलं की हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह, एनर्जेटिक, पीसफुल, स्टेबल, पॉझिटिव्ह आणि कन्सिस्टंट असणं गरजेचं आहे. ती प्रत्येक गोष्ट इथे दिली जाते. आणि मग तिला ते एन्व्हायरमेंट दिलं जातं घरच्यासारखं. GSE फॅमिली म्हणतो, तर घरच्यासारखं हे एन्व्हायरमेंट म्हणजे आमचं टॅगलाईनच आहे, आईसाठी आईसारखं. सो एवढं सुंदर ते आईला आम्ही नर्चर करण्याचा प्रयत्न करतो, तिला एनकरेज करत असतो, तिला पॉझिटिव्हिटी देत असतो. आणि त्याचा परिणाम असा होतो की या महिलेचं फक्त प्रेग्नन्सीच्या 9 महिनेच नाहीत, तर अगदी आयुष्य पॉझिटिव्हिटीनं भरून जातं. तिच्यातली निगेटिव्हिटी निघून जाते, अनेक गोष्टी निघून जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे बाळं खूप उत्कृष्ट बनत आहेत. म्हणजे त्याचा परिणाम आई आनंदी राहिल्याचा, आई हॅपी, ॲक्टिव्ह, क्रिएटिव्ह राहिल्याचा, त्या बाळावरती जो परिणाम बघायला मिळतो की आज 40+ बाळं आहेत जी वर्ल्ड रेकॉर्ड बनवलेले आहेत सर्वसाधारण 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये. इवन आज 5 वर्षाची जी काही बाळं झालेले आहेत त्यांचे पालकांचे मला मेसेजेस येतात, फोन येतात की सर बघा आमचं बाळ 5व्या वर्षी हे अचीव केलं त्यानं, आज या कॉम्पिटिशनमध्ये तो पहिला आला किंवा ती पहिली आली. अशा अनेक मेसेजेस, अनेक स्टोरीज आम्हाला ऐकायला मिळतात. सो फायनली तिचं इथलं एन्व्हायरमेंट, जसं मी म्हटलं की 2 एन्व्हायरमेंट, आतलं एन्व्हायरमेंट आणि बाहेरचं एन्व्हायरमेंट, दोघेही चांगले असले पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी नाही आहेच, ज्या महिला आता ऐकत असतील, गर्भवती आहेत की बाबा नाही आहे घरातून वेळ, मी त्या महिलेलाही एनकरेज करतो, तिला एक गोष्ट सांगतो की तुझ्या आतमधलं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवणं, भलेही बाहेरचं एन्व्हायरमेंट चांगलं नाही, पण आतमधलं एन्व्हायरमेंट चांगलं ठेवणं हे मात्र करणं आवश्यकच आहे. कारण
नाही तर त्याचा बाळावरती परिणाम होणार आहे. मी आईला नेहमी एक उदाहरण देतो की तुला जिजाऊ बनायचं आहे. माझं एक वाक्य आहे कि अगर देश को बेहतर बनाना है तो पहले इस देश की हर गर्भवती माँ को बेहतर बनना होगा और छत्रपति शिवाजी महाराज जी जैसी ग्रेट संतान को पाना है तो पहले हर माँ को जिजा माँ बनना होगा. प्रत्येक आईनं जिजाऊच बनलं पाहिजे आणि ज्या दिवशी प्रत्येक घराघरातली आई जिजाऊ बनेल त्या दिवशी घराघरामध्ये शिवबा-सारखी ग्रेट व्यक्तिमत्व जन्माला येतील. आणि या आईला मी नेहमी सांगतो की जरी आज तू जिजाऊ बनलीस, प्रसंगी तुला घरचे मदत करायला पाहिजेत, वातावरण चांगलं द्यायला पाहिजे. बाहेरचं वातावरण तुझ्या हातात नाही आहे, आतलं वातावरण तुझ्या हातात आहे. प्रसंगी तुला हिरकणी बनावं लागेल. अंधाऱ्या रात्रीत रायगडाचा कडा उतरताना त्या हिरकणीनं नाही पाहिलं की पती माझ्या पाठीमागं आहे का, सासू-सासरे माझ्या मागे आहेत का, तिने फक्त स्वतःचं बाळ पाहिलं आणि त्या बाळासाठी अंधाऱ्या रात्रीत हिरकणी कडा उतरली. सो तुला घरातलं वातावरण नाही मिळालं तर तरी तुला हिरकणी बनून या बाळासाठी या ॲक्टिव्हिटीज करणं आणि 9 महिने फोकस होणं महत्त्वाचं आहे. अर्थात ज्या महिलांना याबद्दल माहितीच नाही अजिबात, त्यांना मग तुमच्या मार्गदर्शनाखाली जर अख्खं आयुष्य जर सुधारवता आलं बाळांचं तर खूप मोठी गोष्ट आहे खरं तर. आत्ता सध्या सोशल मीडियावरती आपण बघतो की महिला जे प्री वेडिंग सारखं जसं शूट असतं तसं ते मॅटर्निटी शूट असतं किंवा बाळांचं शूट करतात. मग ह्या गोष्टींचा त्या बाळावरती काय परिणाम पडतो? मी नेहमी सांगत आलो आहे की आज आता जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही हे कन्सिस्टंटली एखाद्या प्लॅटफॉर्म सोबत जोडलं जाऊन करा, त्याचं कारण काय की 9 महिने कन्सिस्टन्सी पाहिजे. इथे काय होतं की मूड स्विंग्स होत आहेत. आज जरी तिला हॅपी वाटत असलं तर उद्या हॅपी वाटेलच याची शक्यता कमी आहे. अप अँड डाऊन होत आहेत बिकॉज ऑफ हार्मोनल बॅलन्स. त्यामुळे कोणीतरी तुमचा हात धरून हा प्रवास करवणं महत्त्वाचं आहे. तुम्ही एकट्या जेव्हा ठरवता त्यावेळेला काय होतं की तुम्ही गिव्हअप करण्याची शक्यता आहे. मग जेव्हा आम्ही असं सांगतो त्यावेळेला अनेक लोक पैशांचा विचार करतात, अनेक लोकांना वाटतं की मग आता फीज किंवा अनेक गोष्टी. मग माझा त्यावेळेला त्यांना प्रश्न असतो की तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट करताय. आज गर्भसंस्कारांच्या या प्रोसेसमध्ये एखाद्या प्लॅटफॉर्म सोबत जोडून जेव्हा तुमचे 9 महिने तुम्ही सेलिब्रेट करता तेव्हा तुमच्या बाळाला आयुष्यभर पुरेल, त्याच्या आयुष्यासाठी सोबत असणारी त्याच्या बौद्धिक क्षमता, त्याची कणखर मानसिकता, त्याचं अंतर्गत व्यक्तिमत्व, अंतर्गत पर्सनॅलिटी हे सगळं त्या बाळाला तुम्ही देताय. पण जेव्हा तुम्ही मॅटर्निटी फोटोशूट करता, म्हणजे आपल्याकडं आज गर्भसंस्कारांचं कल्चर कमी होत चाललेलं, आज आपल्याकडं आलं हे वेस्टर्न कल्चर, मॅटर्निटी फोटोशूटचं कल्चर. मग मॅटर्निटी फोटोशूटचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काही फायदा आहे का? काहीच नाही. हे तुम्ही तुमच्या आनंदासाठी करताय. आणि तुमचा आनंद असं नाही म्हणत की मी हा 9 महिने जर आनंद राहिला असता तर डेफिनेटली, पण तो टेम्पररी आनंद आहे आणि तो तुमचा कधीचा आनंद आहे, मोस्टली आत्तासाठीचा नाहीच आहे. डिलिव्हरीनंतर म्हणजे ते फोटोज पुन्हा पाहण्यासाठी म्हणून. सो आत्ता गर्भवती असताना गर्भातल्या बाळाला त्या मॅटर्निटी फोटोशूटवरती केलेल्या खर्चाचा काही फायदा आहे का? अगदी आत्ता ट्रेंड आलाय की पहिल्या दिवसाचं बाळ, पहिल्या महिन्याचं बाळ, दुसऱ्या म्हणजे मंथली बर्थडे सेलिब्रेट केले जातात. त्या मंथली सेलिब्रेट केलेल्या बर्थडेचा बाळाला काही फायदा आहे का? आयुष्यभर त्या बाळाला त्यातलं काही माहिती आहे का? पहिला बर्थडेला 1,00,000-2 लाख रुपये खर्च करतात. त्याचा त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला काय फायदा आहे? त्याच्या ब्रेनला काय फायदा आहे का? काहीच नाही आहे. पण जिथे त्या बाळाचा ब्रेन बनत होता त्या 9 महिन्यांमध्ये मात्र तुम्ही बिझी होता. त्या 9 महिन्यांमध्ये मात्र तुमच्याकडं म्हणजे पैसे नव्हते, वेळ नव्हता. तुम्ही तुमचा हा 9 महिन्यांचा मौल्यवान वेळ काही पैशांसाठी तुम्ही विकला होता. बरोबर. तो वेळ त्या गर्भातल्या बाळाला द्या. आयुष्यभर त्या बाळाला तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही. स्वामी विवेकानंदांचं उदाहरण आहे. स्वामी ज्यांच्या आईंनी गर्भसंस्कार केले, प्रेग्नेंट असताना तासनतास त्या मंदिरात ध्यानाच्या अवस्थेमध्ये बसायच्या, वेगवेगळ्या कृती करायच्या आणि त्याचाच परिणाम म्हणून स्वामीजी आपल्याला आज बघायला मिळतात किंवा त्यांचं व्यक्तिमत्व आपल्याला लाभलं. सो हे अनावधानानं लाभलं का? नाही लाभलं. त्यासाठी आईनं काम केलेलं. आईला माहिती होतं की बाळ माझं कुठेही जाऊ दे, ते भारत परिक्रमेसाठी जाऊ दे, आयदर शिकागो परिषदेला जाऊ दे, ते जिथे जाईल तिथे आईवडिलांचं आणि देशाचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही. वाय? कारण बाय बर्थ कपॅसिटी ज्या बाळाकडे आहेत ना, त्या बाळाला स्कूल काय, ते जिथे जाईल तिथे. कारण कोणतंही बाळ, ज्या बाळाच्या बौद्धिक क्षमता चांगल्या आहेत त्या झोपडपट्टीत राहणारं बाळ सुद्धा बोर्डात पहिलं आलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो नॉट की त्याला बेस्ट स्कूल, बेस्ट टीचर ह्या झाल्या फॅसिलिटीज. सिलेबस, प्रत्येक शाळेतला सिलेबस मात्र तोच आहे. आज आपण खर्च कुठं करतोय? फॅसिलिटीजवरती खर्च करतो. मी म्हणतो फॅसिलिटीजवरती नाही,
तुमच्या अंतर्गत कपॅसिटीजवरती खर्च करा. अंतर्गत कपॅसिटी डेव्हलपमेंट करण्यासाठीचा तो वेळ इन्व्हेस्ट करा. आणि जर तो केला तर पुढं ते झोपडपट्टीत वाढलेलं बाळसुद्धा तुम्हाला उत्कृष्ट झालेलं बघायला मिळतं. ते शाळेत अव्वल असलेलं बघायला मिळतं, मोठ्या उंचीवरती पोचलेलं बघायला मिळतं. हे कसं शक्य झालं? कारण याचा अर्थ असा नाही की झोपडपट्टीत राहणारी ती गर्भवती स्त्री त्या बाळाशी अटॅच नव्हती. ती कमी शिकलेली असेल, पण भावनिकदृष्ट्या तिचा बंध नाळ त्या बाळाशी उत्कृष्ट जोडलेली होती. आणि त्याचा परिणाम होता की ते बाळ आज उत्कृष्ट बनलेलं आहे, ना की सिलेबसमुळं. सगळ्यांना सिलेबस सारखाच आहे, मिळणाऱ्या इन्फॉर्मेशन सारख्याच आहेत, पण मिळणाऱ्या इन्फॉर्मेशन्स तुम्ही किती पटीनं ग्रास्प करताय, ती घेण्याची क्षमता किती आहे, त्यावरती तुमचं वेगळंपण, त्यावरती तुमचं जन्मानंतरचं आयुष्य डिसाईड होणार आहे. आणि म्हणून मी म्हटलो की जन्मानंतरचं भवितव्य हे जन्माआधीच्या 9 महिन्यांमध्ये डिझाईन होतं. म्हणून तुमचं येणारं बाळ तुम्हाला उत्कृष्टच बनवायचं आहे ना, तर ते शाळेत गेल्यात म्हणणार नाहीये. शाळा त्याला ज्ञान देणार आहे, पण ज्ञान घेण्याची इंद्रिय ती आई देणार आहे आणि ती गर्भात असताना देणार आहे. म्हणून 9 महिने त्या बाळाला द्या. ओके. आता हे गर्भसंस्कार आपण ज्याच्यावरती चर्चा करतोय, तर काही महिला जॉब करतायत, काही महिला घरी आहेत, तर हे गर्भसंस्कार दोन्हींसाठी सेम हे करतात? डेफिनेटली. वर्किंग असणाऱ्या आणि नॉन वर्किंग दोघींनाही गर्भसंस्कार करणं बंधनकारकच आहे, महत्त्वाचंच आहे. आणि दोघीही उत्कृष्टरित्या करू शकतात. मी कुठेही म्हणत नाही की तुम्ही जॉब सोडा, पण जॉब कधी सोडा? जर तुम्हाला जॉबचं प्रचंड प्रेशर आहे, तिथला स्ट्रेस जास्त आहे, तुमचं म्हणजे आज आपण पाहतोय की जॉबच्या ठिकाणी किती हॅरॅशमेंट होतात आणि दररोज वाटत असतं की धाकधुकी वाटत असते, जॉब काम झालं नाही तर, बॉस ओरडला तर. सो अशा स्ट्रेस खाली जर जॉब असेल तर तो जॉब अजिबात करू नका. जॉब रिझाईन करा ड्युरिंग प्रेग्नन्सी. येस. आणि जॉब जर आनंद देणार असेल तर अगदी डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत करा, काही हरकत नाही. आता हे सोशल मीडिया बघून बऱ्याच महिला गर्भसंस्कार म्हणजे काय बघतायत, किंवा सोशल मीडियावरती सांगितलेलं पण बरंच फॉलो केलं जातं. तर मग सोशल मीडियावरती मिथ्स पण भरपूर असतील. तुम्हाला असं कुठलं असं वाटतं की ते ऐकतायत सध्या आणि त्याचा चुकीचा वापर? आता जर तसं पाहिलं, ग्रहणाबद्दल बरंचसं काही मिथ्स सांगितले जातात. आता पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर अगदी ग्रहण किंवा कुठल्याही गोष्टी तिथीनं चिरणं किंवा काही गोष्टी करणं, अशा अनेक गोष्टींना रिस्ट्रिक्शन्स होते. आत्ताच परवा चंद्रग्रहण झालं, त्यावेळेला एक बातमी होती की तिनं तोडलं अंधश्रद्धेचं ग्रहण. म्हणजे अशा पद्धतीचं एक टायटल होता, तिनं तोडलं अंधश्रद्धेचं ग्रहण. म्हणजे चंद्रग्रहण आहे, मग महिलांनी काही चिरू नये, तिने शांत असं एका जागेवरतीच बसावं, हालचाल करू नये, अशा अनेक काही गोष्टी होत्या. पूर्वीच्या काळी मी डिनाय नाही करत आहे, बट गर्भात वाढणारं बाळ तुम्हाला पाहता येत नव्हतं. आणि त्यामुळे ओठ फाटलेलं, एखादं हात नसलेलं, पाय नसलेलं, काही अपंगत्व असणारे अशी बाळं जन्माला येत होती. मग त्यावेळेला पूर्वी असं होतं की बाळ ओठ फाटलेलं जन्माला येतं, याचा अर्थ आईनं प्रेग्नेंट असताना काहीतरी चिरलेलं आहे. सो खरं तर त्याचा आणि त्याचा तसा काही संबंध नव्हता. आज तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेल्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे प्रत्येक महिन्याला किंवा त्या फ्रिक्वेन्सीप्रमाणे तुम्ही बाळाला स्क्रीनवरती बघत असता, डॉक्टर चेक करत असतात, बाळाचा प्रत्येक ऑर्गन चेक केला जातो. मग आता ही अंधश्रद्धा, जिथे बाळ तुम्हाला स्क्रीनवरती क्लिअरली दिसतंय, मग त्यावेळेला तुम्ही ही अंधश्रद्धा बाळगणं कितपत योग्य आहे? बरोबर आहे. लोक आता आपण आहाराकडे येऊयात हळूहळू. तर त्या ड्युरिंग प्रेग्नन्सी महिलांनी कोणता आहार प्रेफर केला पाहिजे? आहार सगळ्यात महत्त्वाचा भाग. मी काय केलं पाहिजे याच्यापेक्षा काय नाही केलं पाहिजे हे जरूर सांगेन. ओके. सो आज ज्या वेळेला जसं आपण पाहतो की वर्किंग महिला आहेत, कल्चर थोडंसं बदललेलं आहे. सो फास्ट फूड्स, जसं मॅगी उदाहरणार्थ. सो मध्यंतरी मॅगीमध्ये बातमी आली की मॅगीमध्ये शिस आहे. आता शिस हा धातू जर का गर्भवती महिलेच्या पोटात गेला तर त्याचा परिणाम हा डायरेक्टली बाळाच्या मेंदूवरती होतो, बाळाच्या बौद्धिक क्षमतांवरती होतो. मग त्यामुळे अशा प्रकारचे जे काही फास्ट फूड्स आहेत, प्रिझर्वेटिव्ह घातलेले फास्ट फूड्स आहेत, तर हे टिकवण्यासाठी अशा काही चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात, ज्याचा बाळावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे फ्रेश आहार, ताजं घरी बनलेलं आहार पहिलं तर घेतला गेला पाहिजे. आहारामध्ये जी पोषक तत्व बाळाला मिळणार आहेत, आईला चांगले मिळणार आहेत, तर ते न्यूट्रिएंट्स असणारे प्रोटीनयुक्त आहार आईनं घेतला गेला पाहिजे. मग तो व्हेज असो नॉनव्हेज असो, बट प्रोटीनयुक्त आहार घेतला गेला पाहिजे.
आणि त्याचबरोबर जसं की 3 ट्रायमेस्टर असतात. सो पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बरेचदा नोशिया फील होत असतं, काहीच त्या स्त्रीला जात नसतं. तर पहिल्याच ट्रायमेस्टरमधला आहार वेगळा आहे, सेकंड ट्रायमेस्टरमधला आहार वेगळा आहे, थर्ड ट्रायमेस्टरमधला आहार वेगळा आहे. तर या सगळ्यांमध्ये ट्रायमेस्टर वाईज तुमच्या प्रकृती चिकित्सा करून, म्हणजे प्रकृती चिकित्सा म्हणजे काय, जो तुम्हाला योग्य आहार असेल तो दुसऱ्या स्त्रीला योग्य असेलच असं नाही आहे. सो तुमच्या प्रकृती वाईज तुम्हाला थोडंसं डाएटबद्दलचं कन्सल्टेशन घेणं गरजेचं आहे आणि चांगला फ्रेश आहार घेणं महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जसं की आज आपण पाहतोय की बऱ्याचशा महिला काही ॲडिक्शन्स करत असतात, अगदी प्री प्रेग्नन्सी किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी, जसं की अल्कोहोल असेल, स्मोक असेल. तर त्याचा खूप विपरीत परिणाम त्या बाळावरती होतो. अगदी ते बाळ डिटॅच होण्यासाठी पहिली गोष्ट तर आज आपण पाहतोय इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम प्रचंड वाढलेले आहेत. मुळात कन्सिव्हच होत नाही. याचं कारण काय, पती पत्नी दोघांच्या असणाऱ्या हॅबिट्स, त्यांची लाईफस्टाईल. बरेचदा म्हटलं जातं की सर आता एज झालंय. एजचा प्रॉब्लेम नाही आहे, हा प्रॉब्लेम आहे मानसिकतेचा, हा प्रॉब्लेम आहे तुमच्या लाईफस्टाईलचा. कारण आमच्याकडं 48 एजला कन्सिव्ह करून बाळाला जन्म दिलेली आई आहे. 48 एजला. 44मध्ये 4-5 बाळाला जन्म दिलेल्या महिला बघायला मिळतील. 40 नंतर तर हजारो महिला तुम्हाला बघायला मिळतील ज्यांनी बाळाला नॅचरली कन्सिव्ह करून बाळाला जन्म दिलेला आहे. सो मला ह्यातून एक गोष्ट सांगायची की तुमची लाईफस्टाईल खूप मॅटर करते. तुम्ही अल्कोहोल कन्झम्पशन करत असाल, तुम्ही स्मोक करत असाल, तर निश्चित त्याचा परिणाम त्या बाळावरती होतो, बौद्धिक क्षमतांवरती होतो. सो तुम्ही आज गंमत म्हणून करत असाल, बट सफरिंग आयुष्यभर त्या बाळाला करावं लागतं. इतकंच काही मी नेहमी सांगतो, गर्भसंस्कार न केल्याची किंमत आयुष्यभर बाळ फेडत असतं. म्हणजे कारण बौद्धिक क्षमतांचं देणगी कोण देत आहे, आई देते. मग आई इथे जर का व्यसनाधीनता काही करत असेल, काही ॲडिक्शन्स करत असेल आणि ती कन्सिव्ह झाले म्हणून आता पर्याय नाही म्हणून बाळाला जन्म देते, तर तुम्ही आयुष्यभर त्या बाळाला सफरिंग करायला लावताय, पेन देत आहे त्या बाळाला. पण मग समजा आई काहीच करत नाही, आई कुठल्याही व्यसनी नाही, पण पुरुष मात्र काहीतरी करतोय. कन्सिव्ह करायच्या आधी असं म्हटलं जातं की ज्याला बीजसंस्कार नावाचं ॲक्टिव्हिटीज आहेत. बीजसंस्कार म्हणजे काय, हेल्दी बीज कोणाकडून येतोय, पित्याकडून. सो येणारा बीज हा हेल्दी असावा. त्यामुळे सर्वसाधारण 90 दिवस मिनिमम बाळा म्हणजे डिटॉक्सिफाय होणं, वैचारिकदृष्ट्या आणि फिजिकली, मानसिक शारीरिकदृष्ट्या डिटॉक्सिफाय करून घेणं आणि मग त्यानंतर कन्सिव्ह होणं. मग डिटॉक्सिफिकेशन दोघांचंही आहे, पती पत्नींचंही. सो त्यामुळे या कन्सिव्ह करायच्या आधीच्या 90 दिवसांमध्ये पतीपत्नींचा आहार, पतीपत्नींचा विहार, पतीपत्नींचा विचार या प्रत्येक गोष्टी मॅटर करतात. आणि ह्या सात्विक विचार, सात्विक आहार यानंतर म्हणजे इवन तुमचं विहारमध्ये तुमचं एक्सरसाइज आले, तर या पद्धतीनं तुम्ही जर का 90 दिवसांचा काही बीजशुद्धी प्रोग्राम फॉलो करताय, स्वतःला शुद्ध बनवताय आणि नंतर कन्सिव्ह करताय, तर डेफिनेटली घाबरण्याची अशी काही गरज नाही आहे. जिथे मी मगाशी म्हणलो की जेनेटिकली तो OS ऑपरेटिंग सिस्टीममधून बग जाणार आहेत, तर ते बग्स तिथे थांबणार आहेत. सो आधी स्वतःला हेल्दी बनवलं पाहिजे आणि मिनिमम 90 दिवस तरी अशा सगळ्या व्यसनांपासून दूर राहून मग कन्सिव्ह जर झालात तर बीज हेल्दी येणार आहे, कन्सेप्शन हेल्दी होणार आहे आणि 9 महिन्यांचा तो प्रवास सुद्धा सुखकर होणार आहे. आता काय आहे, समजा आता तुम्ही ADHDचं नाव घेतलं किंवा मग कोणी मेंटल प्रॉब्लेम्स काय मुलांना झाले, गतिमंद मतिमंद, तर आई वडिलांना काही प्रॉब्लेम नाही, आई वडील खूप स्ट्रॉंग आहेत, सगळं फिजिकली स्ट्रॉंग आहेत, मेंटली स्ट्रॉंग आहेत, तरी पण मुलगा सांगतात डॉक्टर्स, तर गर्भसंस्काराचा त्याच्यावरती आपण त्याला चांगल्या ह्याच्यात बदलू शकतो का? खूप चांगला परिणाम होतो. म्हणजे कधी प्रोसेसमध्ये बाळ गर्भात असताना आई वडील जर स्ट्रॉंग असतील तर मुळात बाळावरती असे काही प्रॉब्लेम असलेले बघायलाच मिळत नाहीत. आज आमच्याकडे एवढी बाळं, म्हणजे नाही म्हटलं तरी आज 35,000पेक्षा अधिक बाळं ज्यांच्या आई वडिलांनी गर्भसंस्कार केलेत अशी बाळं आहेत आणि आत्तापर्यंत आम्हाला एकही केस रिपोर्ट नाही. दुसरी गोष्ट तर मी अनेक डॉक्टरांशी चर्चा करत असतो. ऑटिझमवरती काम करणाऱ्या एका मॅडमबरोबर मी संपर्क साधला आणि मी विचारलं की बाबा नेमकं काय कारण काय, ऑटिस्टिक बाळं का जन्माला येतात, तर त्याचं कारण एकच सांगितलं जातं, ते म्हणजे स्ट्रेस. आणि सायंटिफिकली ते बरोबर आहे. जेव्हा स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात, आई जेव्हा स्ट्रेसमध्ये येते त्यावेळेला कॉर्टिसोल
निर्माण होतं, निगेटिव्ह हॉर्मोन्स तयार होतात आणि त्या हॉर्मोन्सचे लोड जेव्हा बाळाला पोचतात नाळेच्या माध्यमातून त्यावेळेला बाळाच्या शरीराची वाढ खुंटते. बाळ म्हणजे काय म्हणतो त्याला कॉन्ट्रॅक्ट होतं तिथे आणि मग बाळाची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ थांबते आणि मग कुरटी बाळं किंवा प्रॉब्लेमॅटिक बाळं जन्माला येतात. ओके. आणि म्हणून स्ट्रेस आणि फिअर हा फॅक्टर याच्यामध्ये नाही पाहिजे. महिलांना किंवा कपल्सला असं वाटतं कधी कधी की 4 दिवस म्हणजे गर्भसंस्कार, कधी 9 दिवस म्हणजे गर्भसंस्कार, तर किंवा दिवसभरातलं काही काळ म्हणजे गर्भसंस्कार. तर हे सगळं मिथ आहे, हे नक्की काय? मी जसं आधीही सांगितलं की एखाद दिवसाची गर्भसंस्काराची कार्यशाळा केली तर तिथे तुम्हाला काय करायचं याचे इन्फॉर्मेशन्स मिळणार आहेत. ते दररोज करून घेतलं जाणार आहे का? तुम्ही करणार आहात का? करताय का दररोज? दररोज तुमचं मूड तसा आहे का त्या करण्यासाठीचा? घरातलं वातावरण तसं आहे का? तर नाहीये. आणि दररोज जर केलं नाही तर ती फक्त इन्फॉर्मेशन्स होती आणि फक्त इन्फॉर्मेशननं कोणत्याही प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन मिळत नाही. अच्छा. त्यामुळे पुस्तक वाचून किंवा एका दिवसाची कार्यशाळा करून किंवा कधीतरी 4 दिवस गर्भसंस्कारांचा कोर्स केला म्हणजे मी गर्भसंस्कार केले होत नाहीत. 9 महिने 9 दिवस ही प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे. यामध्ये मला अजून एक प्रश्न असतो. आता समजा आपल्या पॉडकास्टमध्ये काही गर्भवती महिला जर ऐकत असतील आणि त्यांचा जर का आता सपोज 7वा-8वा महिना चालू असेल, 6वा महिना चालू असेल, मग त्यांना वाटायला लागतं की यार मग मी मिस केलं का? पहिले 4 महिने घालवले का? मला आता नाही का करता येणार? माझे 2च महिने राहिलेत, मग काही इम्पॅक्ट होईल का? तर मला एक गोष्ट सांगायची, एकदा का डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरीनंतर तुमच्या बाळात प्रॉब्लेम आहेत म्हटलं तर करोडो रुपये देऊन पण 1 मिनिटासाठी हे बाळ परत तुमच्या गर्भात कधीच येणार नाही. आणू शकतो का परत? लाखो खरबो अरबो करोडो रुपये दिले तर आता एकदा नाळ कापली की ते बाळ परत कधीच त्या गर्भात येणार नाही. म्हणजे 1 मिनिट सुद्धा आपल्याला विकत घेता येत नाही. निसर्गानं, नेचरनं, परमेश्वरानं तुम्हाला 9 महिन्यांचा वेळ दिलेला आहे. 9 महिने 9 दिवसांचा वेळ दिलेला आहे. मग त्यातला जेवढा दिवस शिल्लक आहे ना तो प्रत्येक दिवस त्या बाळासाठी बोनस आहे. आज तुमच्याकडे 2 महिने आहेत ना तर ते 2 महिने सुद्धा युजफुल आहेत. असं नाहीये की तुम्ही तुमचं सगळं संपलेलं आहे म्हणतात ना, जे गेलं त्याचा विचार करत बसलात तर हातात राहिलेलं आहे तेही निघून जाणार. सो बीत गया जो बीत गया, जे गेलं ते गेलं त्याचा विचार करू नका. जेवढा वेळ तुमच्याकडे राहिलेला आहे ना तेवढा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करा. मी नॉर्मली सांगतो की तुम्ही पहिल्या महिन्यापासून 2ऱ्या महिन्यापासून जर जॉईन करताय तर 2ऱ्या महिन्यापासून डिलिव्हरीपर्यंत दररोज 90 मिनिटे दिली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत 90 मिनिटांचे दररोजचे टास्क कंप्लीट केले तरी तुमचं सगळं काही अगदी व्यवस्थित होणार आहे. बट आता शेवटच्या 2 महिन्यामध्ये आलाय तर पहिले 4 महिने रिकवर नाही करता येणार आहेत, पहिले गेलेले महिने नाही रिकवर करता येणार आहेत, पण राहिलेल्या महिन्यांमधला वेळ मात्र तुम्हाला वाढवून जास्त इम्पॅक्ट करता येणं शक्य आहे. जसं पुन्हा रनिंगचं आपण उदाहरण घेऊ. रेसमध्ये उतरलेला एक व्यक्ती दररोज 90 मिनिटांची प्रॅक्टिस करतोय, जो की वर्षभर झालं करतोय किंवा 2 वर्ष झालं करतोय आणि 3 महिने राहिलेले आहेत, शेवटच्या 3 महिन्यांमध्ये रेसमध्ये उतरायचं आहे म्हणून दररोज 90 मिनिटे नाही तर दररोज सपोज 4 तासांची प्रॅक्टिस करतोय रनिंगची. सो 4 तासांची प्रॅक्टिस करून काही भाग तो रिकवर करणार आहे. दररोज 90 मिनिटं करत असणाऱ्या त्या रेसरप्रमाणे हाही काही स्ट्रेंथ अचीव करणार आहे, हाही काही रिकामा नाही राहणार आहे. बरोबर. सो इथे तुम्हाला जास्त वेळ देणं गरजेचं आहे आणि त्याचा डेफिनेटली काही परिणाम होतो. त्यामुळे अगदी 2 महिने राहिलेत, 1 महिना राहिलाय, मग आता काय होणार नाही, तो 1 महिना सुद्धा, कारण जोपर्यंत ती नाळ जोडलेली आहे ना तोपर्यंत ते बाळ म्हणजे त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे, ते कोणतंही वेगळी पर्सनॅलिटी नाहीये. ज्या दिवशी आपण नाळ कापू त्या दिवशी ते बाळ इंडिपेंडंट वेगळं पर्सनॅलिटी बनणार आहे. नाळ जोडलेले आहे तोपर्यंत ते बाळ त्या आईच्या शरीराचा हिस्सा आहे आणि जोपर्यंत ते त्या शरीराचा हिस्सा आहे तोपर्यंत बदल करता येणं शक्य आहे. एकदा का नाळ कापली की आपण फक्त सांगू शकतो, बदलू नाही शकत. बरोबर. बदलायचं नाही बदलायचं तो निर्णय घेणार आहे, पण नाळ जोडलेले आहे तोपर्यंत काही बदल करता येतील. त्यामुळे जो काही वेळ राहिला असेल, आज जो कोणता तुमचा महिना असेल, इथून डिलिव्हरीपर्यंत तुम्हाला या गोष्टी केल्याच पाहिजेत. ओके. तुमचा असा कुठलाही असा एक्सपिरियन्स आहे का की जिथं अजिबात पॉसिबिलिटीज नव्हत्या पण गर्भसंस्कारामुळे ते पॉसिबल झालं? खूप एक्सपिरियन्सेस आहेत, खूप एक्सपिरियन्सेस आहेत. जसं मी मगाशी सांगत होते की आईच्या शरीरात वाढणारं बाळ बाहेरून कोणी येऊन वाढवत नाहीये. आईचं ॲटॉनॉमस सिस्टीम, स्त्रीला जी काही ॲटॉनॉमस सिस्टीममध्ये गर्भात बाळ वाढवण्याची प्रोसेस दिलेली आहे त्या प्रोसेसप्रमाणे ते बाळ वाढत आहे. सो गर्भात वाढत असताना बाळ सर्वसाधारण ॲनॉमली स्कॅनिंगमध्ये बरेचदा काही डिफेक्ट्स आढळतात. कोणाला नोज बोन नाहीये प्रॉपर,
मग काही वेळेला डॉक्टर म्हणतात आता अबॉर्ट करा. असे 4-5 केसेस ज्या मला आत्तापर्यंत रिपोर्ट झाल्या की नोजबोन नव्हतं किंवा ते खूप कमी होतं, बट काही ॲक्टिव्हिटीज जसं व्हिज्युअलायझेशन असेल, अफर्मेशन्स असेल, सो आई त्या बाळाशी कनेक्ट होते, आईशी संवाद साधते, आई व्हिज्युअलाइज करते, आई अफर्मेशन्स बोलते किंवा लिहिते. तर त्याचा परिणाम असं झालेलं बघितलं की नेक्स्ट स्कॅनिंगमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की आपण आता हा प्रॉब्लेम आहे तुमच्या बाळामध्ये आणि जर ते नाही वाढलं किंवा नाही हे झालं तर कदाचित आपल्याला प्रॉब्लेम अबॉर्ट करावा लागेल. बट तेवढ्या वेळात ती आई जागी होते, करायला लागते, करते आणि नंतरच्या स्कॅनिंगमध्ये असं लक्षात येते की आता बाळाचं मध्ये प्रॉब्लेम नाही राहिलेला, बाळ इज ओके. सो यामध्ये अजून एक असा किस्सा होता. चंदीगडमधून चारू नावाच्या मॅडम जॉईन झालेल्या. त्यांचं 5व्या महिन्यात जॉईन झाल्यानंतर ॲनोमली स्कॅनिंग झालं आणि स्कॅनिंगमध्ये बाळाच्या ब्रेनमध्ये काही फ्लुइड्स आणि काही डिफेक्ट्स आढळले, स्वेलिंग आढळलं, जे की नॉर्मल नाही आहे. तिथे आईला सांगितलं की तुम्हाला अबॉर्ट करावं लागेल बिकॉज ब्रेनलाच प्रॉब्लेम आहे बाळाच्या. आता गिवअप करेल ती आई कसली? आईला वाटलं कदाचित रिपोर्ट्समध्ये काहीतरी गलती झाली असेल. 7 ऑक्टोबर 2022ला पहिलं स्कॅनिंग झालं. 8 ऑक्टोबर 2022ला दुसऱ्यांदा स्कॅनिंग केलं. दुसरे रिपोर्ट्स आले तेही सेम. आता काय करायचं? तर आईनं मला फोन केला आणि विचारलं की बाबा असं 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 आहे, काय करायचं? आईला सांगितलं की मेडिकल रिपोर्ट आपण डिनाय नाही करू शकत आहेत, बट देर इज सोल्युशन. म्हणजे एक पॉसिबिलिटी आहे. आई म्हणली काय पॉसिबिलिटी आहे? म्हटलं की तुमचं खूप अर्ली हे डिटेक्ट म्हणजे सोनोग्राफी झालेलं आहे. अजून तुमच्याकडे वेळ आहे, कारण अबॉर्ट करायचं झालं तर त्याचे काही डेडलाईन असते, त्याच्यापुढे तुम्हाला अबॉर्ट नाही करता येत. म्हटलं अजून तुमच्याकडे वेळ आहे, सो वाय डोंट यू फॉलो सम ॲक्टिव्हिटीज. मग आईला काही ॲक्टिव्हिटीज मी शिकवल्या की तुम्ही व्हिज्युअलाइज करा, तुम्ही या पद्धतीने बाळाशी कनेक्ट व्हा, अफर्मेशन्स करा आणि ते शिकवलं. आईनं ते 9 महिने पुढचे 20 दिवस रिगरसली फॉलो केलं मी सांगितल्याप्रमाणे. ठरलं होतं की 21व्या दिवशी तुम्ही रिटेस्ट करा आणि त्या टेस्टचे जे काही रिपोर्ट येतील त्याप्रमाणे निर्णय घ्या, अबॉर्ट करायचं नाही करायचं त्या टेस्ट नंतर ठरवा. सो सांगितल्याप्रमाणे आईनं 20 दिवस अगदी रिगर्सली सगळं काही फॉलो केलं. 21व्या दिवशी रिटेस्ट झाली आणि रिटेस्ट नंतर जे रिपोर्ट आले ते रिपोर्ट ॲब्सोल्युटली नॉर्मल आले. आज म्हणजे एकदम प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली. आज ती बेबी मुलगी झाली, ती मुलगी 3 वर्षांची आहे. कसलाही प्रॉब्लेम नाही आहे. आजही त्या आईचे मेसेजेस असतात, सर थँक्यू सो मच. म्हणजे कसलाही प्रॉब्लेम नाही, बाळ ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे, सगळं काही नॉर्मल आहे. आणि याचबरोबर बाळाच्या हृदयाला होल असणं, अशा तरी 1001 केसेस आत्तापर्यंत मी सांगू शकतो. म्हणजे आपल्या बॉडीला सेल्फ हिलिंगची कपॅसिटी दिलेलं आहे. बॉडीमध्ये आतमध्ये रिपेअर करण्याचं काम चालू असतं. रात्री आपण झोपतो म्हणजे काय होतं, दिवसभर जागे असताना शरीरामध्ये झालेली जी झीज आहे त्याचं मेंटेनन्स करण्याचं काम रात्रीच्या झोपेमध्ये केलं जातं. बरोबर. सिमिलर वे रात्रीच्या झोपेमध्ये नवीन ज्या काही सेल्स तयार होत आहेत, अगदी ते बाळसुद्धा रात्रीच्या झोपेमध्ये बनतं. मग आई त्यावेळेला जर ती कनेक्टेड असेल, म्हणजे स्वतःवरती तिचा विश्वास असेल, तर ती आतमध्ये वाढणाऱ्या बाळाला रिपेअर करू शकते असं माझं मत आहे. ती कनेक्टेड होणं महत्त्वाचं आहे. सो भावनिकदृष्ट्या इमोशनली आई कणखर खंबीर राहिली, स्वतःवरती विश्वास ठेवला, तर अनेक गोष्टी म्हणजे आज मेडिकल सायन्ससुद्धा मान्य करतं की अगदी साखरेच्या गोळ्या दिल्या तरी ज्याला आपण प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो. प्लॅसिबो नावाचा, प्लॅसिबो आणि नोसिबो असे 2 कन्सेप्ट असतात. सो प्लॅसिबो इफेक्टमध्ये नुसत्या त्या साबुदाण्याच्या गोळ्या जरी साखरेच्या गोळ्या दिल्या तरी सुद्धा पेशंट्स बरे झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्याचं कारण का? कारण की आपल्या ज्या भावना आहेत, मानसिकता आहेत, त्यानुसार तशा प्रकारचे काही स्त्राव शरीरामध्ये निर्माण होतात जे की त्याप्रमाणे शरीराला हील करण्याचं काम करत असतात. सो तोच इफेक्ट इथे सुद्धा होतो. आई जेव्हा कनेक्टेड असते खूप छान पद्धतीनं, भावनिकदृष्ट्या कनेक्टेड असते, त्याचा खूप चांगला परिणाम तुमच्या अंतर्गत व्यक्तिमत्वामध्ये होतो. म्हणतात ना, मनानं हारलेली माणसं रणात जिंकू शकत नाहीत आणि मनानं जिंकलेला माणूस रणात कधी हारूच शकत नाही. आई ही मानसिकदृष्ट्या ती कणखर खंबीर असली पाहिजे. अर्थात तुमचे जे सेशन्स होतात हे सगळे ऑनलाईन होतात. ऑफलाईन कुठं ऑफिस आहे, लोकांना तुम्हाला भेटत? ऑफिस आमचं चिंचवडला आहे, बट आज 27+ देशांमधनं लोक आज आपल्याकडे जोडले गेलेले आहेत. सो ऑनलाईन पद्धतीनं, म्हणजे मगाशी जसं म्हटलं की GSE इज इझी फॉर बिझी मॉम. त्याचं कारण की इझी वेमध्ये खूप सुंदररित्या घर बसल्या बसल्या खूप उत्कृष्ट पद्धतीने सगळं काही फॉलो करता येतं. ऑनलाईनला हा अवेअरनेस प्रोग्राम असतो 4 तासांचा, 3 तासांचा. त्या अवेअरनेस प्रोग्राममध्ये कंप्लीट पती पत्नींना गायडन्स मिळतो की बाबा नेमकं काय केलं पाहिजे, का केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे.
आणि मग ते करण्यासाठी, ते सातत्य राहण्यासाठी, ते एन्व्हायरमेंट मिळण्यासाठी, ते नॉलेज मिळण्यासाठी, राईट डायरेक्शन्स मिळण्यासाठी, मेडिकल क्वेरीज ज्या काही जर असतील तर त्याच्यासाठी, म्हणजे आता आमच्या टीममध्ये 6 डॉक्टर्स आहेत, वेगवेगळे एक्सपर्टीज आहेत जे त्यांना त्या विषयी मार्गदर्शन करत असतात. आणि त्यामुळे काय होतं की संभाव्य धोके टाळले जातात आणि योग्य ते ज्ञान, म्हणजे थेरॉटिकल ज्ञान त्यांना मिळतं. प्रॅक्टिकली त्यामुळे त्यांना हॉस्पिटलला जाणं, त्यांच्या ज्या काही गायनॅक्स आहेत त्यांना म्हणजे प्रॉपर वे पद्धतीनं त्यांचा प्रवास होतो. काय असतं की प्रेग्नन्सीमध्ये आज न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहत आहेत मोस्टली सिटीजमध्ये जर पाहिलं तर, आणि इथे मग त्या गर्भवती स्त्रीला माहितीच नाही काय करायचं, पतीलाही माहीत नाही, पहिली प्रेग्नन्सी आहे, काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याचा अंदाज नसतो. आणि प्रत्येक छोट्या मोठ्या डाऊटसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन नाही भेटू शकत, गायनॅकला नाही जाऊ शकत की आज ते बदाम खायचे तर मग किती खायचे हे नाही विचारू शकत. 8 खाल्ले तर चालतील का त्याचा काही इम्पॅक्ट होणार आहे, मँगो खायचा का नाही खायचा, आता आंब्याचा सीझन येतोय, माहीत नाही आहे. मग असे छोटे छोटे डाऊट असतात, मग कोणाला विचारायचे, आणि ते जर विचारले नाही तर डोक्यातलं पॉपअप चालू राहतं. मग हे असे इश्यूज होऊ नयेत यासाठी सपोर्ट टीम असते, डॉक्टर्स असतात जे अशा विषयांवरती तुम्हाला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे संभाव्य होणारे धोके टाळले जातात आणि तुमच्या मनातलं ते आतमधलं मन शांत बसतं आणि तुम्ही सेलिब्रेशन मोडला येतं आणि प्रेग्नन्सी तुमची स्मूथ होते. आज हजारो महिलांचे फीडबॅक तुम्हाला गुगलला बघायला मिळतील. सो एवढे सुंदर 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 ब्लेसिंग्स आहेत आमच्यासाठी की, आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही आई घडवतोय, ती जिजाऊ घडवतोय, आणि मला विश्वास आहे की ही जिजाऊ बनली, घराघरातली ती आई जिजाऊ बनली, त्या दिवशी हा देश एका विशिष्ट उंचीवरती पोहोचेल, मानवजातीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अर्थात सर, म्हणजे कार्यच एवढं मोठं आहे तुमचं की म्हणजे खूप जणांना ह्याचा असा ऑफलाईन सुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे असं ऐकून सुद्धा. मग आमच्या पॉडकास्टला तुम्ही जे व्हिजिट केलं ना, खरं तर आम्हाला सुद्धा, मला पर्सनली मला खूप जास्त माहिती मिळाली, प्रेक्षकांना तर मिळेलच. मी प्रेक्षकांना पण एक विनंती करू इच्छितो की जर आज तुमच्या घरी कोणी प्रेग्नंट असेल, घरीच असायला पाहिजे असं नाही आहे, तुमचे मित्र मैत्रिणी फ्रेंड्स, कारण घराघरातली आई बनली पाहिजे. तिचा हा 9 महिन्यांचा जो मौल्यवान असा वेळ आहे, जो निसर्गाने तिला स्वतःचं बाळ घडवण्यासाठी दिलेला आहे, तो वेळ तिनं त्या बाळासाठी दिलाच पाहिजे. तिला त्याचं जाणीव व्हावी, अवेअरनेस मिळावा, यासाठी माझी विनंती आहे की जरूर हा पॉडकास्ट अशा त्या स्त्रीपर्यंत, त्या कपलपर्यंत पोहोचवा जे की अशा प्रेग्नन्सीच्या अवस्थेमध्ये आहेत, त्या उंबरठ्यावरती आहेत, किंबहुना इनफर्टिलिटीचे प्रॉब्लेम फेस करत आहेत. सो त्या प्रत्येक कपलपर्यंत हा व्हिडिओ पाठवणं मला वाटतं की प्रत्येकाची जबाबदारी आहे, कारण येणारं बाळ, येणारं अपत्य हे येणाऱ्या भारताचं भवितव्य आहे. त्यामुळे ते भवितव्य चांगलं बनवायचं असेल तर हा समाज चांगला बनला पाहिजे, आणि समाज म्हणजेच आपण. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या आईचं, एखाद्या त्या येणाऱ्या बाळाचं खूप काही चांगलं होऊ शकतं, हा अवेअरनेस त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर जरूर तुम्ही हा व्हिडिओ पाठवा आणि तुमच्या कमेंट, तुम्हाला नेमकं यातनं काय वाटलं, ही जी काही चळवळ म्हणून मी या प्रोसेसकडे पाहतोय, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये जरूर कळवा. जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सर. थँक्यू सो मच. धन्यवाद.